विठ्ठल बाबाचा मुलगा असून नुसतं हे नाही हो. कि आदमी तू भी है आदमी मैं भी हूँ यूं तो हर आदमी आदमी है मगर वो आदमी बेकार है कि आदमी नहीं आदमी के लिए. बाबाने अनेक पोवाडे लिहिलेत. पोवाड्यांचं पुस्तक आहे बाबांचं. तरी बाबा शाहीर नव्हते असे काही लोक म्हणतात. थँक्यू. कोण म्हणतं असं? काय ना असो, मी 1,500च्या भाड्याच्या खोलीत राहत होतो, 5वा माळा. खिडकी तुटलेली, पाणी येत आहे. ते रडायचे दोघे जण. आई बाबा ह्या सांगत का. पण हे दिवस मग बदलले कसे? 9 वर्ष गुजराती गायला होतो. बिअर बार मध्ये गाऊन आलो. अनुराधा म्हणे रडू नको घनश्यामा अन यशोदेसी करू द्या घर कामा. तसंच लावणी, आता लावणी राहिलीच नाही. इतकी पळवतायत लावणी. अरे काय लावणी आहे ती. मराठी चित्रपटात लोकसंगीत तिथे पोहोचलं नाहीये असं वाटतं का कधी? तू मला एक दाखव, शास्त्रीय संगीतावर कुठे तुम्ही काही प्रबोधनात्मक कुठल्या दारूबंदी खात्यासाठी केलंयस, एड्स अवेअरनेससाठी केलंयस? पण हे प्रेम प्रकरणाचं काय? प्रेम प्रकरण म्हणजे मलाच ती आवडली. तशा मला भरपूर आवडायच्या, पण त्यातली ती आवड. DDLJच आमचा होता. म्हणजे सिमरन भागचले वगैरे. फक्त तिथे ट्रेन होती, माझ्याकडे रिक्षा होती. कोण विठ्ठल मग काय जायला फालतू माणूस आहे, त्याने काय केलं नाही. बांधा रंग भाळा कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची. अन हसून बोलायची मंद चालायची सुगंध कितकी सतेज कांती घडी पुतळी सोन्याची. नवनवतीची काडी दावण्याची रेखी भुवया कमान जणू इंद्रधनुची. हिरकानी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खान. मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुखाला वान. हिच्या गुणाची छकड म्या गायली माझ्या जीवाची भती काहिली. म्हणे अण्णा भाऊ म्हणे अण्णा भाऊ साठे घरा बुडाली रयतीची मितूपणाची जुलमीची जबरीची तस्कराची निकुंबळीला कत्तल झाली इंद्राजिताची. 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची तीच गत झाली आज. कलियुगा माझी मोरारजी देसाईची सखा पाटलाची ना अखेर ही मुंबई झाली परळच्या प्रलयाची. लालबागच्या लढाईची न फाउंटनच्या चढायची. झालं फाउंटनला जंग तिथं बांधून चंग आला मैदानी रंग. धार रक्ताची मर्दान व्हायली धार रक्ताची मर्दान व्हायली अन माझ्या जीवाची भती कायली. माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची भती कायली. माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची भती कायली. माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची भती कायली. हॅलो दादा. हॅलो, हाऊ आर यू? मी मस्त. तू कसा आहे? अरे एकदम. तुमच्या Welcome. सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि सगळ्यांचं इतकं प्रेम आहे की ठणठणीत आहे मी. अरे वा. वेलकम टू बॉयज टॉक. ये बॉयज सो टॉक. ग्लॅड. बॉयज टॉक ला एक नेगेटिव्ह कनोटेशन आहे. सगळे मुलं आणि मित्र मिळून फक्त डबल मिनिंग्स बोलतात, टवाळक्या करतात, उडाणटप्पूपणा करतात असं म्हटलं जातं. पण प्रत्येक वेळेला हे खरं नसतं आणि मुलांना सुद्धा भावना असतात, Right. त्यांना सुद्धा एक्सप्रेशन्स असतात. त्यांना एक्सप्रेस होता येतं की नाही माहीत नाही, पण असतात. तर ते थोडंसं उलगडण्याचा मी प्रयत्न करते या माझ्या सेगमेंटमध्ये आणि मला मजा येणार आहे आज खूप. हा एपिसोड आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं श्रेय जातं ॲम्बिशन्स क्लासेस यांना. या क्लासेसचे सर्वेसर्वा कौस्तुभ अत्रे सर यांनी आजवर असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य खरंच सुलभ केलं आहे. जर तुम्हालाही कॉमर्स या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर ॲम्बिशन्स क्लासेसना एकदा नक्की भेट द्या, कारण इथे ॲम्बिशन्सना मिळतं योग्य डिरेक्शन. सो आज मी तुम्हाला एक मुलगा म्हणून, बर. एक भाऊ म्हणून,
एक बाबा म्हणून, आणि असे वेगवेगळ्या मित्र तुझ्या म्हणून. एक मित्र म्हणून असे प्रश्न विचारणारे. सगळ्यात आधी Great. मला समजून घ्यायचंय की घरातला लहान मुलगा म्हणून तुम्ही काय काय खोड्या केल्या आहेत. बापरे. पण मी खरं सांगू का तुला, मी असं मिशिफिक असा बॉय नव्हतो, म्हणजे एक मस्तीखोर मुलगा नव्हतो अजिबात नव्हतो. बर. पण काय म्हणतो ना, हट्टी फार होतो, हम्म. फार हट्टी. म्हणजे मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि मला आठवतं एक दिवशी ना, तर आणि माझा भाऊ ना मला ना टपली मारून शटा हे बघ हे मॅथ्स कर. आणि मला मॅथ्स बीच म्हणजे अभ्यासात स्वारस्य कधीच नव्हतं, कधीच नव्हतं. म्हणजे काय मुद्दामून किंवा काय नाही. हुशार बघा, हुशार सगळे असतात, हो. हुशार सगळे असतात बरं का या दुनियेत. पण करत नाही आपण ना. आपण केलं तर आणखी आपण स्मार्ट बनू शकतो. पण मला करायचं नव्हतं. मला भारी राग. आणि मला फार लहानपणी, म्हणजे मी खूप राग आहे. आत्ता जरा शांत झालो, नाही तर माझ्या नाकावर राग असतो तो आहे. तर मला घरी तेच म्हणायचे, मला खूप चिडवायचे. आणि मला तो अभ्यास करायला आणि कसं आहे ना, तो भाऊ शिकवतोय ठीक आहे, तो शिकवतोय ना, तू कशाला बोलतेस? अरे तुला काय गरज आहे, मला तो फोन शिकवतोय ना, मला तू गप्पा बस वगैरे वगैरे असं वगैरे. तो चुकलं की टपली. बरं रडायचं बिरायचं नाही मला, राग यायचा मला असा, गप्पा बस मी करतोय ना वगैरे. मग ते मला परत चुकलं, हे असं करतात, हे सम असं आहे, किती आहे बघ, पाडे केले का, टेबल्स माहित आहेत? तर हा म्हणून मग ते पुस्तक बंद, टेबल्स म्हणून दाखव. मग तिकडून कोणतरी बहीण, हा बोलेला टेबल्स, शाळेत जायला सांग त्याला. तिकडून आतमधून दुसरी बहीण, अरे असा. आणि तेव्हा ना आई बाबा नव्हते घरी, अच्छा. संध्याकाळची वेळ होती. बहीण एक काहीतरी जेवण करते, दुसरा भाऊ काहीतरी करतोय, तिसरा मला एक शिकवतोय, दुसरा कुठेतरी आहे. आणि ना मला राग आला रे. मी काय केलं माहिती, पेन्सिलने हे करायचो आम्ही. पेन्सिल घेतली, तुम्हाला सगळ्यांना मारीन वगैरे मी असं. आणि ते तू बिलीव्ह नाही करणार, आमची ग्राउंड फ्लोअरला आम्ही राहतो, सगळी भावंड वर. अरे आय स्वेअर आय एम नॉट जोकिंग, सगळे वर. त्यांच्यावर मी ती पेन्सिल घेऊन मागे लागलो होतो. कोणी त्या मानेंच्या घरात घुसतंय, कोणी कोणाच्या घरात घुसतंय, कोणी कोणाच्या, अरे हा बघा याला काय झालं वगैरे. आम्ही पेन्सिल घेऊन, मला तुम्ही बरोबर त्रास दिला तर बघा वगैरे असं करून. अरे बाप रे देवा. मला खूप त्याच्यानंतर मग काय बोलायचे नाही. मला करायला लावायचे, पण ते करायला लावायचे. पण मग त्याने घरी येऊन बाबा आणि आईला सांगितलं, त्याने असं केलं वगैरे. तर मग पप्पा काय नुसतं बघितलं तरी बस हिसाब काफी आहे. म्हणजे बस बाबांना सांगायला आता सांगणार या भीतीनेच, आधी घाबरायला बाप रे, या भीतीनेच आम्ही, बाप तुला काय सांगू. म्हणजे आई बाबा, म्हणजे आई तर अशी नळावर आपटून माझ्या भावाला मारलं होतं. म्हणजे काहीतरी झालं होतं, तू आंघोळ करत नाही किंवा तू मस्ती करतो. पण तसा आम्ही कधीच आई बाबाचा मार नाही खाल्ला. म्हणजे एकदा बाबाने मला मारलं असेल, थोडं मस्ती नाही म्हणता येणार, पण गोट्या आपण आपल्या ना, आम्हाला तर ते म्हणजे. आणि मुलांमुळे वेळ लागलेलं, पतंग वगैरे फार नाही, ती मला उडवायला नाही यायची. पण मी फुटबॉल, हॉकी बिकी हे सगळं, पण गोट्या नाही खेळायचो, तू बाकी सगळं कर. आणि एवढ्या जमा केल्या होत्या. तिला एकदा दुपारचा मी खेळत होतो, पाठीमागे आले गपचूप पप्पा आणि असा धरलाय मला आणि घेऊन गेले. आणि आमचं घर थोडंसं असं एक 15 फूट असं ते हॉल, आता ते तोडल्यामुळे मोठं झालं होतं तेव्हा. तर एक मला असा रट्टा दिला, तर मला अजूनही आठवतंय, मी या दरवाज्यातनं त्या टीव्ही कडे जाऊन पडलो, धाड 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 असा झालो होतो मी. असा म्हणजे तारे दिसले होते मला दिवसात, आपण म्हणतो ना असं टांग. पण ती चांगल्यासाठी ती गोष्ट होती. मग त्याच्यानंतर मी कधीच त्या वाटेला गेलो नाही. तर ती ही लहानपणाची मस्ती खूप. तुम्ही नेमकं कुठे राहायचा तेव्हा? माझा जन्म झाला नायगाव दादरला, आणि मला विक्रोळीला. म्हणजे ऍक्च्युली आई तिथे आम्ही होतो, पण म्हणजे मी आलो त्या पोटात होतो, पण मग नायगावमध्ये जन्म होऊन विक्रोळी कन्नमवारात माझं सगळं बालपण सगळं म्हणजे वाढणं सगळं झालं. नायगाव दादर म्हणजे एकदम कोर मुंबई. एक्झॅक्टली, सगळं गिरणगाव. तेव्हाची मुंबई कशी होती? मला
म्हणजे तसं मला विक्रोळीत वाढल्यामुळे पण नंतर म्हणजे ऐकायचो आम्ही की मुंबई कशी होती, काय होती, गिरणी कामगार कसे राहायचे, किंवा गिरगावात किती मराठी लोक होते. आपल्या दादर वडाळ्यापासून म्हणजे भोईवाड्यापासून आमचा तो वावर होता. मग मला बाबा आहेत ना, बाबा तिथे कोळीवाड्यात आईबरोबर जायचे, माझ्या आजीबरोबर. बर. तर त्याच्यानंतर पण मग बाबा जायचे. तर ते कोळीवाड्यात मग तिथे जाणं, ते कोळीवाडा आधी, अरे ये दादा वगैरे काय वगैरे, हे तिकडून आलेलं आहे सगळं. हे सगळे वडिलाला तिकडनं सुचलेलं आहे. तर ही वॉज अ व्हेरी ऑब्झर्व्हंट. ही वॉज व्हेरी ऑब्झर्वंट, व्हेरी अलर्ट. म्हणजे आपल्याला ना कलाकाराला ना खूप ना रेडी राहावं लागतं. तुमचे कान, तुमची बुद्धी, तुमचे डोळे, तुमचं सगळं खूप अलर्ट राहावं लागतं याच्यामध्ये चारी दिशेला. तर तेव्हा ती कोळीवाडा भोईवाडा होता नायगावमध्ये. तर तेव्हा हे खूप ना असं रॉनस खूप होता. आणि एक आण्याला किंवा अर्ध्या आण्याला तुम्हाला गोणीभर तुम्हाला मुरमुरे कुरमुरे किंवा काय तुम्हाला धनधान्य अर्धे गोण, एक गोण असं मिळायचं. आणि तेव्हा सगळं शुद्ध, फार चांगलं. आणि तेव्हा ना खूप बॉन्डिंग होत्या. तेव्हा तिथे आमच्या घरी बाबा सांगायचे, म्हणजे तेव्हाची मुंबई अशी होती की तिथे गावातले कोणी कधी येऊ शकतात आणि कधी आपल्या घरी राहू शकतात. यू आर वेलकम. आज आपण आम्ही जरा बाहेर जाणार आहोत 2 दिवस, त्याच्यामुळे तुम्ही बघा ना दुसरीकडे कुठेतरी. आज सगळ्यांना ना स्पेस पाहिजे है ना. म्हणून घरं पण बघ सगळी स्पेशियस झालेली आहेत. थोड्या दिवसाने स्पेसमध्ये पण आपण जाऊ असं झालंय. म्हणजे काय आता बोलणार कळत नाही मला. इथे जागा नाही मिळालं तर विल गो टू स्पेस बिकॉज वी डोंट हॅव स्पेस. असं पण होऊ शकतं. तर तेव्हाची अशी ना कुटुंब वत्सल अशी लोक होती तेव्हा. खूप एकत्र राहणी. म्हणजे आमच्या घरात मला आठवतंय नायगावमध्ये ना बाबांबरोबर ते कोरस करणारे 2-4 मुलं होती जी दुसऱ्या बरोबर त्या याला तुमच्याकडेच ठेवा विठ्ठलराव असं तसं. मग तो आमच्याकडेच राहायचा. एक मारुती नावाचा होता, एक गोरख होता, ती लता होती. मी तेव्हा जन्माला आलो नाही, माझी 4-5 भावंडं होती, आई बाबा आणि 2-4 कोणतरी. अशा लोकांचं सगळं आई करायची. त्यावेळेला आमची खानावळ पण होती. आमची खानावळ होती. आई खाऊ घालायची लोकांना, कारण पैशाची खूप आभाळ. तेव्हा बाबांकडे काही फार काम नव्हतं, फार तुटपुंजे. आणि बाबांचा स्वभाव असा की खूप पैसे नाही मागायचे, आवाच्या सभा उगाच नाही मागायचे, हक्काचे अधिकाराचे मागायचे, कुणाला लुटायचं नाही, उगाच कुणाला त्रास. तर त्याच्यामुळे कधी कोणी आमच्या दाराशी आलं नाही. त्याच्यामुळे ह्या आईचीच आमची ही सगळी. तर तेव्हाची मुंबई इतकी छान होती. तेव्हा भांडणं व्हायची, खूप मारामाऱ्या व्हायच्या, जातीजातींमध्ये भांडणं व्हायची, पक्षांमध्ये खूप. आमच्या आई आणि बाबा म्हणजे अग्रेसर होते, खूप पुढे असायचे या सगळ्या गोष्टीमध्ये. आपल्या त्या कॉलनीला सांभाळण्यासाठी खूप त्यांनी तिथे लढाया दिलेल्या आहेत, तिकडे खूप सांभाळलं आहे. म्हणजे अशी पण मुंबई तेव्हाची होती. संयुक्त महाराष्ट्राचा काळ होता तो. बाबांनी सगळ्या त्या लोकांनी जवळून पाहिलेला काळ. तर तो काळ हा सगळा तेव्हाच उभा राहिला जेव्हा मराठी माणसं एकत्र आली. त्याच्यामुळे आपण लढू शकलो. आज आपण म्हणतो ना मराठी माणसं एकत्र का नाही मराठी, तर मराठी कुठेही का असेना पण मराठीच्या मुद्द्यावर तरी एकत्र आहे. आणि मराठी शाळेच्या मुद्द्यावर, मराठी भाषेच्या मुद्द्यावर मराठी माणूस महाराष्ट्रात बघा मला किती महत्त्व आहे ना. या मला किती महत्त्व द्यायचं हे सगळ्यांनी. माता असेल, आपली महाराष्ट्र आहे, माती आहे, हे सगळं खूप मराठी आहे, खूप जपलं पाहिजे. तर ते तेव्हा खूप जपलं जायचं. खूप वेगळी मुंबई होती, खूप वेगळा महाराष्ट्र होता असं आपण समजू. तुझी अशी काही आठवण आहे का की खरोखरीच म्हणजे असं दारापर्यंत भांडण आलेलं तू पाहिलंयस, मग विषय कोणताही असो? नाही, भांडणापेक्षा ना मी मर्डर्स पाहिल्यात. बापरे, थोडंसं वेगळं. भांडणं तर पाहिलीच आहेत मी, भांडणं तर खूप व्हायची आमच्या बिल्डिंगमधनं. आम्ही तर बॉलवरनं बॅटवरनं तर भांडणं ती खूप व्हायची, ती सोडून दे. पण जातीपातीची पण जेव्हा 92-93ची ती झाली, दंगल झाली, ती तर अक्षरशः आम्ही स्वतः बघितली, खूप जवळून बघितलं. गोळे टाकताना बघितले, कुठेतरी आग लागताना बघितली, कुठेतरी काय ते जाऊ दे आता, ते कोणी केलं ते सगळं. तर हे जी काही काय म्हणतो ना आपण, माझ्यासमोर जवळजवळ 3 मर्डर्स मी जवळून पाहिलेले आहेत. म्हणजे एक तर मी
आमचं ज्योती स्टोअर होतं तिकडे आणि ज्योती स्टोअरमध्ये मी काय आणायला गेलो होतो आणि त्या ज्योती स्टोअरच्या मालकाला आमच्याच पुढच्या बिल्डिंग्समध्ये, काही नाव ते मी सांगत नाही, बिल्डिंगमध्ये राहणारे दोघे जण ते तिथनं आले आणि त्यांनी असा माझ्यासमोरून असा आला हात, बघा मी घेतो आहे ज्योती स्टोअरमध्ये, असा हात आला ठॉ ठॉ. आम्ही असं झालो 2 मिनटं, तो खाली पडला. ते सगळे धावत धावत हायवेच्या साईडने निघून गेले. दॅट वॉज द फर्स्ट. अँड द सेकंड वॉज, आमची बहीण कोपीकर हॉस्पिटलमध्ये तिथे होती. मी दळण टाकायला, आमचं पाठीमागे दळणाचं एक हे होतं त्या शॉपिंग सेंटरमध्ये पाठीमागे, तर आमचं घर इकडे असं वळून त्या दळणाच्या इकडे जाते, तर रोड होता. तर तिथे झाडाच्या इथेच एक आमचा एका ओळखीचा माणूस, त्याचं मर्डर, त्याला त्याच्यावर गोळ्या झाडल्या. तो सुदैवानं वाचला, कारण आत त्याला पटकन त्या हॉस्पिटल पाठीच होतं खाली, त्याच्यामुळे त्याला खेचत घेऊन गेले. माझ्या बहिणीने त्याला वाचवलं. संगीता नावाची बहीण तिथे नर्स होती, तिने गॉस त्याच्या पूर्ण इथे भरला. त्याला एक डोक्यात आतमध्ये पण लागली होती गोळी साईडला, पण मग त्यांनी तिला गॉस तिने भरला, त्याला पटकन फर्स्ट एड केलं आणि तो आज आहे माणूस. आणि तिसरं, आमच्या पाठीमागे ग्राउंडमध्ये रविवारचा दिवस होता. आम्ही मुलं तेव्हा सायकल चालवायचो, 60 पैशाला सायकल मिळायची. तेव्हा आम्ही मुलं सगळी सायकल चालवत आम्ही त्या ग्राउंडमध्ये गेलो. तर ग्राउंडमध्ये एक छोटंसं, एक त्या माळ्या लोकांसाठी असतं ना एक छोटंसं ग्राउंडमध्ये कोपरा, तर त्या तिकडे दरवाजा बंद होता. त्या ह्याच्यातनं आम्हाला ना काहीतरी आवाज आला, म्हणून आम्ही सगळी मुलं परत फिरून आलो. अरे काय झालं म्हणून बघत लहान लहान मुलं, तेव्हा तिथे आमच्या समोर, आता ते मी सांगू शकत नाही, इतकं भयानक ते माझ्या डोळ्यासमोर अजूनही आहे, फार भयानक पद्धतीने त्याला मारलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पळून गेलो, आम्ही घाबरून मुलं. तर मग व्हॅन आल्या पोलिसांच्या, तर त्या व्हॅनमध्ये त्याला जे टाकला होता, दरवाजा उघडा असायचा पूर्वी, काय असे हे नव्हते, उघडी असलेले व्हॅन असायच्या, आणि त्या व्हॅनमध्ये त्याला बघितलं तर ते बाप रे, आम्ही म्हटलं याला केवढा यार हे केलं आहे. तर हे तुम्ही पोरं जाऊ नका वगैरे तिकडे. ते खूप खूप म्हणजे असं काय म्हणतो ना, असं विक्रोळी आमच्या कन्नमवर विक्रोळीत इतके म्हणजे 3-4 वर्षामध्ये जवळजवळ अनेक लोकांना स्टॅबिंग झालं, अनेक काय बापरे. पण ह्याची कारणं काय होती? म्हणजे गँगस्टर Gangsters? तेव्हा खूप गँगस्टर्स होते. तेव्हा खूप असं मारामाऱ्या, ह्याची भाई लोक, ये भाई वो भाई, इधर का भाई उधर का भाई, असे खूप होते. खूप मी जवळून पाहिलं. भाई लोकांच्या मारामाऱ्या आणि ह्या त्या दंगली पण बघितल्या, हे पण सगळं बघितलं. म्हणजे त्या लहान वयात उलटाही झाला असता, अरे यार आपले दोस्त लोक आहेत त्यांच्याबरोबर जाऊया. पण आमच्या घरात तसा संस्कार नसल्यामुळे, किंवा मला जे मित्र भेटली किंवा मला जे लोक भेटले, तर त्याकडे आम्ही वळलो नाही. कारण वळणं खूप सोपं होतं, कारण इतकं जवळ सगळे मित्र होते. अरे चल ना वगैरे असं पण झालं असतं कधीतरी. पण सुदैवानं आपलं कदाचित आपल्याला सूर लावायचा असेल म्हणून आपण सूर्याकडे वळलो नाही. सुरा हा पण एक वेगळा आहे. सुरा वेगळा आणि सूर वेगळा. तर मी सुराकडे आलो म्हणजे आपण बरं झालं म्हणजे. आणि यामध्ये मला असं वाटतं की बाबांचा तर हात असेल, पण आईचा खूप मोठा वाटा असतो ना. कारण तिला एकतर बाबा कायम व्यस्त असतात, काही ना काही गोष्टी चालू असतात. तेव्हा विठ्ठल उमप हे तुमचे वडील, हे इतके मोठं नाव आहे की घ्यायला सुद्धा अंगावर काटा येतोय. म्हणजे असं वाटतं बापरे. सो ते त्यांच्या कामात व्यस्त असताना आईसोबत तुम्ही जे म्हणजे अशा एरियाजमध्ये राहून सुद्धा ते संस्कार जास्त पुरेसे पडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण कितीतरी वेळा असं होतं ना की लहानपणी आपण काही वय असतं की तोपर्यंत आपल्याला आई बाबा जे संस्कार करतात तेच आपल्यावर होतात. पण एक वय असतं ज्याच्यामध्ये पिअर्स आपल्या आजूबाजूला येतात, आपल्या मित्रमैत्रिणींचा आपल्यावर खूप मोठा प्रभाव असतो. तर त्यामुळे कुठेही कसंही, आणि मग ते त्या मुलाच्या जबाबदारीवर असतं की तो कसं स्वतःला ग्रूम करतोय किंवा स्वतः कसं पुढे जातोय. सो त्या काळात हे आईशी गिव्ह अँड टेक कसं होतं? मी सांगतो तुला, एक थोडं मागे जातो. तुम्हाला कदाचित धक्के आता बसतायत. आपण वेगळा सेगमेंट करतोय. हा सेगमेंट मी कुठे बोललो नाही. तर आई माझी जिथे राहायची ना, तिथे आमच्या आईच्या मामाचा मित्र म्हणजे हाजी मस्तान. मित्र होते पण मामा वगैरे किंवा जस्ट दोस्त बोलते ना, एक अच्छा इन्सान. कारण ते एकत्र कुठेतरी मित्र म्हणून भेटले असतील, पण माझा मामा कधीच त्या वाटेला, म्हणजे आईचा मामा, माझा मामा आजोबा असं म्हणूया, पण त्या वाटेला, पण त्याची मित्रांची ओळख खूप होती.
पण ते का यायचे घरी? कारण माझ्या आजीचा, माझ्या आजोबांचा स्वभाव इतका वेगळा होता, देव माणसं आपण म्हणू. कारण गावातलं जो माणूस यायचा तो माझ्या आजोबांकडे यायचा, माझ्या आईच्या वडिलाकडे. आणि त्याने तिथे तुला माहीत असेल तर बॉम्बे जिमखाना माहिती आहे? तो रग्बी फॉरेनर्सला तिकडे येऊन शिकवायचा. माझा आजोबा ही वॉज अ रग्बी प्लेयर, नोबडी नोज. तर तेव्हा ते सगळे येत होते, तेव्हा ते टॅकल करणं किंवा डील करणं, काय म्हणतो ना, माझ्या आईला खूप प्रेम करायचे तिकडे सगळे लोक सगळे. म्हणजे तेव्हा काय, म्हणजे आता आपण आत्ता हाजी मस्तान वगैरे, तेव्हा काय ते नॉर्मल, त्यांना काय माहिती कोण माणूस येतं काय. तर पण तेव्हा नंतर जेव्हा कळलं तेव्हा ही सगळी मंडळी, या मंडळींची टॅकल कसं करायचं असेल किंवा काय त्यांनी पाहिलेले दंगली मस्ती काय 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 त्या एरियामध्ये, तर हे सगळं त्यांना माहीत होतं आईबाबांना. कारण माझा आजोबा पण, बाबाच्याकडचा आजोबा पण टार्गट होता. मी टार्गट हा शब्द वापरतो. हा टार्गट माझे वडीलच वापरायचे माझ्या आजोबांसाठी. टार्गट म्हणजे कसा, खूप चिडका, फार तापट. ते तुम्ही नंतर मी तुला सेगमेंट सांगेन, ते आजोबांचा एक वेगळा सेगमेंट होऊ शकतो, इतका मोठा आहे. तर माझ्या तिकडे काय झालं की हे सगळं त्यांनी पाहिल्यामुळे, दारूचे गुत्ते, लोक नासत होते है ना, नासाडी होत होती आयुष्याची, लोक स्वतःची नासाडी करून घेत होते. हे सगळं पाहिल्यामुळे ना माझ्या आई वडिलांनी त्या सगळ्यांपासून आम्हाला दूर ठेवलं. बघ मी तुला कुठून घेऊन आलो हे का, कारण त्यांनी पाहिलं ना. मला डायरेक्ट उत्तर तुला देता आलं असतं बाबा, पण मी हे का, कारण त्यांनी हे सगळं पाहिल्यामुळे त्यांना माहीत होतं की मुलांना कुठल्या मार्गाला आपण घेऊन यायचं आहे. त्यामुळे आम्हाला ते बाहेर फार खेळायला पाठवायचे नाहीत. किंवा नायगावमध्ये पण दंगली व्हायची. माझी आई आहे ना, माझा जन्म नव्हता तेव्हा, माझ्या भावंडांना फार पाठवायची नाही ती. कारण आजूबाजूला इतकं वातावरण खराब होतं, खूप दारूचे गुत्ते होते, कुठेतरी काय काय म्हणजे मटका, आमच्या बाजूलाच काय 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 घडत होतं. पण माझा बाबाचा बाबा खूप दारू पिणार होता, पण माझ्या वडिलाला कुठल्याही गोष्टीचं व्यसन नव्हतं. मी आता तुला काय म्हणालो की तिथनंच हे आलंय, बरोबर, की तुम्हाला या सगळ्यांपासून का दूर ठेवलं, किंवा मित्र तसे असू शकतात किंवा मित्र कुठले करावे. बघा इथून आहे आपण, वी आर टॉकिंग बॉयज, इट्स अ बॉयज टॉक. सो बॉयज ऑल्सो शुड अंडरस्टँड, आय एम टेलिंग देम, की आपल्याला कुठला मित्र करायला पाहिजे, कुठल्या मित्राबरोबर किती वेळ घालवायला पाहिजे, कुठला मित्र आपल्याला काय देईल, कुठला मित्र आपल्याला कुठे घेऊन जाईल. कारण मित्र म्हणजे आपल्या आईबाबांनंतर आपल्याला मित्रच आहेत बघ वर्गात, शाळेत, जे आपल्याला गाईड करत असतात किंवा आपल्यावर सोबत राहतात, किंवा सुका अरे भाय फिकर मत करना भाय आपण आहे ना, किंवा पटाने काय घेत रको, असं पण म्हणजे म्हणणारे मित्र असतात. किंवा अरे क्या हो गया यार, दुःख क्या इतना क्यों दुखी आहे. आमच्या शाळेत तर अरे ओमाप म्हणायचे, ओमाप नाही, अरे ओमाप भाई ओमाप. तर मित्र किती इम्पॉर्टंट आहेत आपल्या आयुष्यामध्ये हे आई वडिलांनी आम्हाला सांगितल्यामुळे, आणि बिल्डिंगमध्ये पण बऱ्यापैकी मित्र होती. तर ते आपल्यावर असतं, आपण कसं ग्रूम होतो ना, हाऊ दे आर ग्रूमिंग यू, हाऊ दे आर मेकिंग यू व्हॉट काइंड ऑफ अ पर्सन यू शुड बी ना. सो आईबाबानं खूप हे केलं. आणि मला वाटतं तुम्ही असं म्हणालाही आहात की आई बाबा तुमचे खूप प्रोग्रेसिव्ह होते, खूपच. आणि हा खूप मोठा फॅक्टर मला वाटतो. आणि त्यांचं लव्ह मॅरेज होतं, म्हणजे त्या काळात हे मी जेव्हा इमॅजिन करते तेव्हा कसं काय बवाल झालं असेल, मला म्हणजे हेही होत नाही. डॅड वॉज मॅरिड बिफोर. ओके, बाबाचं लग्न झालं होतं, हां, पण ते त्यांना ते इच्छा विरुद्ध होतं. कारण त्यांच्या आईबाबाने केलेलं लग्न, आणि माझे वडील आहेत ना, त्यांच्या आईवडिलांच्या विरोधात कधी जायचे नाही, हो, कधीच नाही. बिकॉज ही यूज टू लव्ह देम, ही यूज टू लव्ह माय ग्रँडमदर मोर, माझे बाबा. त्याच्यामुळे अरे इट्टल तुला मुलगी आली आहे, तो असं नको आई मला लग्न नाही करायचं आहे, मला अजून काम करू दे ना, मला जर शिकू दे, आपलं आत्ताच कुठेतरी थोडी माझ्या नोकरीचं आलं आहे, मला लागते नोकरी, तर घरात आपलं असं आहे, बाबा एकतर पिणार आहे, तर नाही तू लग्न कर आणि मग नंतर नोकरी करशील वगैरे, असं करून तिने मग त्यांचं ऐकून बाबाने केलं. पण मग आई भेटली त्यांना, आईबरोबरचं प्रेम झालं, आणि मग दोघांनी काही ठरवलं असेल किंवा आईला वाटलं असेल किंवा माहिती आहे, एक कनेक्शन असतं, आणि ते व्हायचं होतं कदाचित. कारण आई बाबा इतके प्रोग्रेसिव्ह होते की त्यांनी आम्हाला कुठल्या गोष्टीला ना अडवलं नाही, आम्हाला नवीन नवीन गोष्टींशी इंट्रोड्यूस करून दिलं.
आत्ता पण आपण नवीन मुलांना गॅजेट्स इंट्रोड्यूस करून देतो, पण ते कसे हाताळायचे हे सांगत नाही. बरोबर. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर नवीन नवीन गोष्टी आम्हाला इंट्रोड्यूस करून दिल्या, पण त्या कशा हाताळायच्या आणि कशा त्याच्याकडे कसं बघायचं, कसं कसं ते आत्मसात करायचं, ह्या पण गोष्टी खूप त्यांनी हे केल्या. कधीच ते असं ना ऑर्थोडॉक्स फॅमिली नाही राहिले. दे वर व्हेरी फ्रेंडली विथ अस. They were very friendly. I mean, not only boys, but the girls were like a boys and the boys were like a girls. You should do. आम्ही झाडू पण, मी तर झाडू पण मारायचो आणि मला झाडू मारायला आजही आवडतो. मी भांडी घासतो, मला खूप आवडतो. तू विचार सरिताला, काही पाहुणे आले ना तर पाहुणे, अरे तू बस ना, मी थांबा जरा, मस्त भांडी वगैरे, हा तुम्हाला प्लेट सगळं, असं मला करायला खूप आवडतं. झाडू मारणे, हे सगळं स्वच्छ ठेवणे मला खूप आवडतं. कारण माझ्या घरी आम्हाला करायला लावायचं. बहिणी आमच्या जरी नोकरीला गेलो, आम्ही शाळेतनं आलो तर आम्ही स्वतः झाडू मारायचो, स्वतः जेवायचो. आमची ताटं मी आजच्या मुलांना सांगतोय, आम्ही ताटं आमची स्वतः ठेवायचो. नाही तर मग धपाटा कोण खाणार रात्रीचा. तर ही सगळ्या गोष्टी ना प्रोग्रेसिव्ह माइंडने आम्हाला ठेवलं. म्हणजे आम्हाला या बॉयज नाही मुलांनी करायचं नाही, मुलीनेच करायचं, हे मुलीचंच काम आहे वगैरे असं नाही केलं. म्हणजे देवा सो म्हणजे पुढारलेले होते आपण, व्हॉट वी से ना, बरोबर, ते पुढारलेले होते ते, की नाही मुलंही तेवढीच महत्त्वाची आणि मुलीही तेवढ्याच महत्त्वाच्या. म्हणजे आम्हाला तसंच आता आपण म्हणतो ना की मुलांना जास्त ज्ञान देणं गरजेचं आहे, की मुली काय आहेत, मुली कशा आहेत, त्या काय घालतायत, त्या का घालतायत, त्याच्याकडे कुठल्या नजरेनं बघितलं पाहिजे. हे मुलांना आता जास्त शिकवणं गरजेचं आहे मुलींपेक्षा. तू अशी नको करू, तू असं राहा. अरे मुलींना शिकवण्यापेक्षा मुलांना पण शिकवा, की बाबा ती पण कुणाची तरी बहीण आहे, ती पण कुणाची तरी आई आहे, ती पण कुणाची तरी वहिनी आहे. तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा असला पाहिजे. एखादी पोरगी कुठेतरी अडचणीत असली, आपल्याला दिसली, तर आपण 2 मिनटं थांबलं पाहिजे. 2 मिनटं आपली गाडी थांबवली पाहिजे, किंवा आपण जिथे तिकडे थांबलं पाहिजे, की ह्या मुलीचं काय चाललंय, काय गडबड तर नाही, ही कन्फ्यूज का आहे, तिला कुठे जायचं आहे का, तिला काय पाहिजे का, आणि जाऊन तिच्याशी बोला. ती जर म्हणाली नाही मला काही पाहिजे नको आहे, तुम्ही निघा, मग निघा. पण जस्ट हेल्प हर, लेट सी हर. आणि आजचं कोणाला वेळ पण नाही का, कोणाला कुणाशी बोलायला बघायला पण वेळ नाही. मी तुला आता पटकन एक जाताचा किस्सा सांगतो. आत्ता परवा दिवशी ठाण्याला एक गरोदर बाई होती, ती त्या शॉपमधनं खाली उतरली, माझी गाडी पार्क होती, मी बघत होतो, तर ती खाली आली. मी बघतो तिला पेन होत होतं आणि तिचा नवरा धावतोय रिक्षासाठी, तिची सासू बाजूला उभी आहे. तर मला 2 मिनिटासाठी म्हटलं आधी बघूया यांना मिळेल रिक्षा. तर जस्ट तो रिक्षा अडवत होता, तर 2 रिक्षा मिळाल्या नाही. तर माझी अस्वस्थता वाढली. बघा, माझी अस्वस्थता वाढली आणि मी गाडी उतरू का, यांना जरा मदत करू का रिक्षासाठी, की मी यांना सोडून येऊ. म्हटलं आता सरिता तिकडनं येईल, मी काय करू. मी आता म्हणजे 3 अवस्था माझ्या चालू होत्या. तर मी उतरलो आणि त्यांच्यासाठी रिक्षा बघायला लागलो. मला 2 मिनटं असा रिक्षावाल्यांचा राग आला होता ना, मी तर फार भयंकर आहे, मी तर शिव्या घालतो, भांडणं करतो, पण चांगल्यासाठी, मी उगाचच भांडत नाही. तर मला असं वाटलं ना त्याला धरून बोकाळावं आणि त्याला ना बोकलावं, आणि तू इसको, पण त्यांना सांगायला पाहिजे होतं की मेरी बीवी थोडा तकलीफ हो रहा है उसको. तर 2 मिनटं क्षणात वाटलं होतं, पण त्याला लगेच रिक्षा मिळाली आणि तो गेला. तर माझी अस्वस्थता माझी वाढत होती, की बिचारीची तिला काय नाही मिळाली, तर मी आत्ता लगेच गाडी काढतो, त्यांना सोडून येतो. बघ काय ना, स्त्रीची आपण ना इज्जत करायला पाहिजे. ही गोष्टी, ह्या पुढारलेल्या गोष्टी आम्हाला आईवडिलांनी शिकवल्या. दॅट्स व्हॉट माय डॅड मॉम वॉज. हे सामाजिक भान जे काय म्हणतात ते हेच आहे ना, की तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्ही अशा कुठल्या तरी मोठ्या विषयावरती काहीतरी बाईट देणं किंवा स्टेटमेंट्स हा मुद्दा नाही आहे. तर तुम्हाला आजूबाजूच्या तुम्ही जे वावरताय त्याच्यामध्येच तुम्हाला जर का असं कुठे काही दिसलं की ज्याला काही मदतीची गरज आहे काही असेल, तर हे तुम्ही करणं खूप इम्पॉर्टंट आहे. यालाच आणि भान आपण असं खूप, मी तुला म्हणालो ना की आपल्या अँटेनाज ना सदैव ओपन ठेवले पाहिजे. अँड वी शुड बी व्हेरी फॅमिलियर टू ईच अँड एव्हरीवन. मला असं वाटतं, आणि अप्रोचेबल, म्हणजे तुमची भीती नाही वाटली पाहिजे. तुमची वाईफ एवढी अशी शांत, छान, गोड अशी असली पाहिजे की ज्याच्यात, म्हणजे आता तुमचा चेहरा बघून घाबरतात. एक्झॅक्टली, अरे फालतू लोक आहे, फालतू आहे कोणतरी. पण खूप गोड आहे. यू कॅन तुम्ही मला भेटायला या कधीतरी, किंवा माझा कार्यक्रम ठेवा पैसे घेऊन, मी खूप गोड आहे. पैसे देऊन हो, घेऊन नाही, घेऊन देऊन. पण कसं लोकांना वाटतं असं की देखो किसी के देखने पे मत जाओ,
किसी के देखने पे मैं जाऊं उसकी रूह टटोलो, रूह याने आपलं अंतर्मन, तर आपल्याला कळेल की हा माणूस काय आहे. कारण कुणाच्या फीचर्सवरनं आणि कुणाच्या कपड्यावरनं डोंट जज हिम एनी टाईम. आय एम टेलिंग यू. माझ्यावर तर नाही. तुम्ही असं हिंदी बोलायला लागल्यावर आणखीनच असं वाटलं की काय आता शायरी होतीये कधी. होऊन जाऊ दे काहीतरी. ये सभी हम नवा बन के आए, बाबांनी लिहिला होता कि ये सभी हम नवा बन के आए, दर्द दिल की दवा बन के आए. ये सभी अपने बॉयज पॉडकास्ट पे, सभी हमनवा बन के आए, दर्द दिल की दवा बन के आए. मुझे अब फिक्र नहीं है यारब, मुझे अब फिक्र नहीं है यारब, ये सारे लोग मेरे लिए दुआ बन के आए. हा एक नंबर. ये दुआ है सब, ये सब दुआ बन के आए. और जब भी मुझे मुश्किलात होती है, ये मेरे जो चाहने वाले हैं ये मेरे लिए दुआ बन के आते हैं. मेरे पीछे मतलब चट्टानों की तरह ये खड़े रहते हैं और उसकी मुझे बेहद खुशी है. किती छान. तुम्ही कव्वाली गाता, तुम्ही पोवाडे गाता, तुम्ही हो. खूप वेगवेगळ्या सॉरी गात असेल मी, मला लोकांना नाही वाटत असं, काही लोक. सो सुरुवात कशी झाली, म्हणजे पोवाडा गाऊन झाली की म्हणजे बाबांसोबत नाही, स्टेजवर? कव्वालीने झाली. कव्वालीने झाली. या नॉट पोवाडा. इवन माय डॅड वॉज स्टार्टेड कव्वाली फर्स्ट. ओ बाबा आने वाला था वो शान वाला, भीम गरीबों का था रखवाला. ये बाबा उस समय गाते थे कि कोरट में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता, कि कोरट में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता, तो डॉक्टर बहुत देखे विद्या का डॉक्टर हो नहीं सकता, तो नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता, और दुनिया में दूसरा अंबेडकर हो नहीं सकता. के आने वाला था वो शान वाला, भीम गरीबों का था रखवाला. अभी वो भीम दलितों का था रखवाला नहीं किया, भीम गरीबों का था, जो बिछड़े थे सभी का रखवाला था. He was just gentle about बाबा साहब की बाबा साहेब, we all are thanking you. You have done a great job. तुम्ही खूप मोठं काम केलं. तर ते कव्वालीच्या माध्यमातून बाबा करायचे. त्याच्यामुळे आम्ही कव्वालीला जायचो. आम्ही कव्वाली करायचो बाबाबरोबर. म्हणजे दर्ग्यात असेल, माहीमचा दर्गा असेल किंवा माझगाव आहे किंवा जिथे जिथे दर्गे आहेत ना, म्हणजे अगदी कल्याण कुठे नाही आहेत महाराष्ट्रात, जिथे जिथे दर्गे आहेत, जिथे जिथे मंदिरं आहेत. तेव्हा तर हनुमान जयंतीला पण कव्वाल्या असायच्या. हनुमान जयंतीला शाहिरी कार्यक्रम तर बाबांनी खूप नंतर सुरू केले, पण बाबा असं म्हणतात की 1954-56 पासून त्याची गाण्यावर स्टेज पासून सुरुवात झाली कव्वाली, आणि बाबा गायचे. मग हळूहळू त्यांना शाहिरीचा वेड लागलं. माझा आजोबा गायचा, माझा आजोबा पोवाडा गायचा, माझी आत्या गायची. पण मग बाबांना कसं आहे ना, त्या चाळीमध्ये ना एक कव्वाल पार्टी होती समोर, तर बाबा जाऊन तिथे बसायचे, त्यांच्यामध्ये कोरस करायचे. तर कोरस करता करता बाबाला त्यांनी हकलवलं, जसं मलाही एका संगीतकाराने हकलवलं होतं स्टुडिओमधनं. तर बाबाला हकलवल्यानंतर बाबा खूप रडले, खूप बाबांना दुःख झालं, आणि मग बाबा म्हणाले स्वतःची आपण गायन पार्टी काढायची. देन ही स्टार्टेड विठ्ठलोमा पाणी पार्टी. पण आधी रमेश गायन पार्टी केली होती बाबांनी. रमेश गायन पार्टी. आणि एक छोटा मुलगा रमेश नावाचा त्यांचं गाणं ऐकायला घरात यायचं, त्याच्या नावानं बाबांना ठेवलं. नंतर ते म्हणाले, लोक म्हणाले अरे तुम्ही रमेश की काय, आय सॉरी मला पटकन नाव आठवत नाही, पण एका मुलाच्या नावाने बाबाने ते ठेवलं, पार्टी बनवली होती. पण नंतर मग लोक म्हणाले अरे विठ्ठलराव बुवा म्हणायचे. अरे बुवा, मग लोकांना कळणार नाही नेमकं कोण आहे, तुमचं नाव वेगळं आहे आणि रमेश मग तुमचा मुलगा पण नाही आहे, मग काय. अरे हा, मग विठ्ठलोमा पाण काही थोड्या दिवसाने. पण तो मुलगा नेहमी यायचा आणि बाबाचं गाणं ऐकायचा. तो म्हणतो माझा हा खरा प्रेक्षक आहे की मी गाताना बसल्यानंतर तो तिकडून धावत येतोय आणि ते माझं गाणं ऐकतोय. बघ, मग बाबा तिथनं स्वतःचं केल्यानंतर, म्हणजे स्वतःने केल्यानंतर काय होऊ शकतं, म्हणजे हा मला धडा बाबांनी दिला. तर तिथून कव्वाली, मग आम्ही बाबाबरोबर शाहिरी पण गायला लागलो. मी तुला खरं सांगतो,
यू कॅनॉट मेक आउट. आत्ता पण जर मी तुला माझ्याकडे कव्वालीचे काही बाबाचे व्हिडिओज आहेत, तू मेक आउट नाही करणार हा माणूस आप मराठी हैं क्या, आप कौन जिले से हो. तो बाबा म्हणायचे नहीं मैं तो महाराष्ट्र से ताल्लुक़ रखता हूँ. आप महाराष्ट्र आप महाराष्ट्र से. म्हणजे इतकं बाबाचं उर्दू आणि हिंदी इतकं चांगलं होतं. तुम्ही बोलणार नाही की तो कव्वाल नाही आहे, किंवा तुम्ही बोलणार नाही हा पोवाडा गाणारा नाही आहे, तुम्ही बोलणार नाही हा गोंधळी नाही आहे, तुम्ही बोलाल की अरे हा माणूस कोळीच आहे, तुम्ही बोलाल हा माणूस वाघ्यामुरळीच आहे, तुम्ही बोलाल हा माणूस धनगर गायला नुसता असं नाचायला लागलं, अरे हा धनगर गातोय, हा धनगर आहे का, तुम्ही धनगर आहेत का, कुठले तुम्ही, असं त्यांना टिळा जर लावलात, आडवी टोपी घातलीस तर ते धनगरच वाटतील तुला. एखादा असा साफा बांधलास नुसता असा तर शेतकरी वाटेल तो माणूस. म्हणजे एका माणसामध्ये काळा रंग असून तो इतका सुंदर होता बाबा माझा. मी तुला म्हणालो ना की रंगावर आणि देखण्यावर नाही. माझं तर म्हणणंच नाही की काळा रंग असून काळा रंग होता म्हणूनच ते सुंदर होते असं मी म्हणेन. एक्झॅक्टली बिकॉज आय लव्ह दिस कॉम्प्लेक्शन. अरे बाबा आमचा म्हणजे, तर तेव्हा कव्वाली सुरू आणि मग शाहिरीमध्ये पण आम्ही बाबाला झील द्यायचो. हा, आणि कव्वालीत पण आम्ही खूप म्हणजे मध्ये झील उचलायचो. कव्वालीमध्ये जसं आपण शेर उचलतो की एक ऐसा है कि आदमी तू भी है आदमी मैं भी हूं, यूं तो हर आदमी है मगर वो आदमी बेकार है कि आदमी नहीं आदमी के लिए, के आदमी नहीं आदमी के लिए. ही लाईन आम्ही उचलायची. म्हणजे लगेच उचलायची. तिथे तुम्हाला खूप अलर्ट राहायला लागतं. तर ते मग जसं शेर म्हणतात ना कव्वालीमध्ये की उचलणारे, तसं आमच्या शाहिरीमध्ये पण झील देणारे आणि झिलकरी त्याला म्हणतो आम्ही. तर ते पण एक कोरस देणारे. कोरस आपण इंग्लिशमध्ये त्याला कोरस म्हणतो. इथे आमचे झिलकरी, हळी देणारे, ही सगळी मंडळी आमची. तर तो एक बाज म्हणजे मी झिलकरी पण, मला झील पण माहिती आहे आणि मला इथे कव्वालीचा बाज आणि गझलचा बाज तोही मला बाबामुळे कळला, नाहीतर शक्य नव्हतं. म्हणून मी नेहमी म्हणतो की डेडली कॉम्बिनेशन आहे शायर आणि शाहीर. ओनली वन कॉम्बिनेशन अँड दॅट्स कॉल्ड लोकशाहीर विठ्ठलुमा. या महाराष्ट्रात फक्त एकाच शाहीर झालाय जो डेडली कॉम्बिनेशन होता की तो गझल पण करायचा, लिहायचा, गायचा, कव्वाली गायचा, लिहायचा, उर्दू कव्वाली लिहायचा, गायचा, आणि इकडे पारंपरिक म्हणजे बाबाचं एक सात सुरांच्या सूत्रधारा छुम छुम नाचत ये ओंकारा असं पण लिहिणारा एक पारंपरिक गण लिहिणारा लोकशाहीर विठ्ठल होता. बाबाने अनेक पोवाडे लिहिलेत. पोवाड्यांचं पुस्तक आहे बाबांचं. तरी बाबा शाहीर नव्हते असे काही लोक म्हणतात. थँक्यू. बापरे. तरी ते कव्वाल नव्हते असं काही लोक म्हणतात. खूप खूप थँक्यू. कोण म्हणतं असं? आहेत बरेच लोक आहेत महाराष्ट्रात जे बाबांना कधी त्यांनी शाहीर म्हणलंच नाही. आणि मी तर काय, मी शाहीर लावून घेत पण नाही, कारण शाहीर ही खूप मोठी पदवी आहे. लोकच देतात. मी अजिबात शाहीर नंदेश उमापासून मी कधी लिहिलंय दाखवा नाही. शाहीर ही पांडित्य प्राप्त किंवा खासाहेब आपण म्हणतो. खासाहेब काय आहे पदवी आहे. खां साहेब, उस्ताद, बिस्मिल्ला खां साहेब. उस्ताद का लावतो? उस्ताद यानी कोई उसमें उस्तादी है, उसकी मास्टरी है. दैट्स व्हाट द शायर इज. शायर इज. तर तो जो तुमची आपली, तर बाबा वॉज अ मास्टरपीस. त्यांच्याबरोबर जेवढे लोक, बरेच लोक त्यांच्याबरोबर होते. मी त्यांच्याकडनं पण शिकलो, खूप शिकलो. खूप शाहिरांकडनं, खूप लोककलावंतांकडनं शिकलो. आता एकाचं कोणाचं नाव घेतलं तर वाईट वाटेल, पण बऱ्याच लोकांकडनं मी शिकलो. पण काय ना, असो, ह्या दोन खूप वेगळ्या विचारधारा कायम मानल्या जातात. एक तर आंबेडकर असतील किंवा मग छत्रपती शिवाजी महाराज. ते लोकांनी केलंय. हा, पण तुमच्यामुळे ते लोकसंगीतामुळे किंवा लोककलावंतांमुळे ते एकत्र गुंफलं जात आहे, आणि ही खूप महत्वाची गोष्ट वाटते मला. खूप आपण कधी बायस, हा विचारांमध्ये आपला थोडं हे होऊ शकतो
पण मी कधीच माझ्या आईवडिलांना, आणि हे तू पुढारलेले म्हणालच ना आपण विषय, तर माझ्या आईवडिलांनी कधीच नाही सांगितलं हा तेली आहे, हा आपल्या जातीचा नाही, हा मुस्लिम आहे, हा पंजाबी आहे, ही जैन आहेत, हे आहेत, हा तांबोळी आहे, हा धनगर आहे, हा गोंधळी आहे, आपला संबंध आहे. कधीच नाही, कधीच नाही. त्याच्यामुळे बाबावर प्रेम करणारे, आतोनात प्रेम करणारे सगळ्या जाती धर्माचे आहेत बघ. कारण बाबाने सगळ्यांसाठी गायलं. हां, तुम्हाला अच्छा उमप साहेब आम्हाला दत्त महाराजांवर लिहून हवं आहे, देतो की. बघा व्हॉट आय एम सेईंग, मी जबाबदारीनं बोलतो आहे, कारण तो कलाकार होता. बरोबर. अच्छा, मला जरा त्यांच्याबद्दल माहीत नाही, तर मला काही उमप साहेब पुस्तिका आहे, मग बाबा त्याचा स्टडी करणार. पण तेही लिहिताना कुठेही बायस नाही. आय एम टेलिंग यू, मी परत एकदा माझ्या प्रेक्षकांना सांगेन, त्यात बायस करणारा लोकशाहीर विठ्ठल कधीच नव्हता. जे आहे ते प्रामाणिक त्याच्यात लिहिणारा आणि गाणारा होता. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगितलं तर ते तसंच सांगणार, बाबासाहेब आंबेडकरांचं तर बाबासाहेब आंबेडकरच सांगणार, जर अण्णाभाऊ सांगायचं तर अण्णाभाऊच सांगणार, ज्योतिबा सावित्री ज्योती सांगायचं असेल तर सावित्री ज्योतीच सांगणार. त्याच्यात कुठेही बायस नाही. मग ते परखड मत, प्रत्येकाचं परखड मत सांगणार. तुम्हाला काय आवडतंय, तुम्हाला नाही आवडत, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. मला जे वाटतंय ते मी सादर केलंय. आता खाली बसणारा प्रेक्षकाला प्रत्येकालाच माझं गाणं आवडतं असं नाही. प्रत्येकालाच, कोणाला 50% आवडतं, कोणाला 100% आवडतं, कोणाला आज जरा जमलं नाही त्यांचं पण त्यावेळेस मस्त होऊ शकतं, किंवा आज जरा पण त्यांनी कधी बायस नाही केलं. स्वतः तू प्रश्न विचारलास ना की सगळ्यांबद्दल, तर बाबा, कारण काय ना, आम्ही आणि मला ते काही सांगायला कोणाला लाज वाटली पण नाही पाहिजे, कोणालाच नाही वाटली पाहिजे, की तुम्ही जिथनं आलात, जिथनं मी आलो, माझी आजी म्हणायची की इट्टला, बरं ती अशिक्षित होती, बाबासाहेबासारखा शिकून मोठा हो. कारण बाबासाहेबांचं तेव्हा खूप वातावरण वेगळं होतं. बाबासाहेब पण गरिबीतनं आले ना, ते कुठनं आले? बरोबर. डायरेक्ट त्यांना मिळालं का सगळं? नाही मिळालं. आपल्या भारताचं संविधान लिहिणारा सगळे एव्हरीबडी शूड प्राऊड अबाउट बाबासाहेब आंबेडकर. मला दुःख होतं कधी कधी जेव्हा मी परदेशात जातो आणि बाबासाहेबांची कोणी जयंती नाही साजरी करत. शिवाजी महाराजांची जयंती पण आत्ता साजरी करायला लागलेत, नाही करत. मग हे का असं? पण हा कधी ना मला अंतर आमच्या घरात आमच्या वडिलांनी नाही दिला, किंवा आमच्या मित्रांमध्ये पण कधी अंतर नव्हतं, कधीच नाही. माझी इतकी अमोल बावडेकर पासून अगदी कमलेश भडकमकर पासून अगदी कांबळे, राणे, इथे परब, असे सगळे मित्र होते आणि आजही आहेत. पण आम्ही कधी त्या दृष्टीनं कधी बघितलंच नाही, हा कोण आहे, किंवा त्यांनी मला बघितलं नाही. बरं, सगळ्यांना माहिती आहे मी कोण आहे. अरे पण मी काय करतोय हे माहीत पाहिजे. मी कोण आहे हे खोलात जाण्यापेक्षा मी काय केलंय आणि काय करतोय ह्याला जास्त मला वाटतं ना महत्व आहे. तुम्ही कोणाचे आहात, आता मी समजा कोणतरी वेगळा आहे, तू वेगळी आहेस, पण तू जर ते गाते आहेस छत्रपतींचं, तू छत्रपतींची नाही आहेस, पण तू जर गातेस तर मी एक्सेप्ट नाही करणार तुला. अरे मी एक्सेप्ट करणार तुला, तू छत्रपतींचं. मी असं म्हणणार नाही तुम्ही इकडेच ये तरच मी तू छत्रपतींचं गा. म्हणजे एक काम करा, तुम्ही बाबासाहेबांचे जर व्हायचं असेल तर तुम्हाला बुद्धिस्टच व्हावं लागेल, मग तुम्हाला एक धर्मच घ्यावा लागेल, तेव्हाच तुम्ही कट्टरता आहात, तेव्हाच तुम्ही मग छत्रपतींचे आहात, तेव्हाच तुम्ही ज्योतिबांचे आहात. हे कोणी लिहून ठेवलंय? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्वच्छ लिहिलंय. हे वाचलं पाहिजे आपण. स्वच्छ लिहिलंय, प्रत्येकाला गाण्याचा, बोलण्याचा, आपल्या धर्माचा उदो करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कुणाच्या ढवळाढवळ करून त्रास देण्याचा कुणाला अधिकार दिलेला नाही आहे संविधानाने. सगळ्यांना मुक्तपणे जगण्याचा फक्त अधिकार आपल्या भारतामध्ये बाबासाहेबांनी दिलेला आहे. एव्हरीबडी शुड सिंग शिवाजी महाराज, एव्हरीबडी शुड सिंग ज्योतिबा, एनीबडी कॅन सिंग बाबासाहेब आंबेडकर, एनीबडी. आज मी पंजाबमध्ये बघतो, तिकडे गुरुदास मानपासून सगळे मोठे मोठे हंसराज हंस बाबासाहेबांचं गात आहेत. का ते बुद्धिस्ट आहेत? का ते बुद्धिस्ट झाले? इसमें बुद्धिस्ट होने की जरूरत नहीं है, इसमें विचार होने की जरूरत है. तुम कितने विचारों के हैं और कौन से विचारों के हैं, विचार महत्वाचा आहे. जात, धर्म, पंथ, काही महत्वाचे इथे राहतच नाही, उरतच नाही. तर ते पुढारलेले विषय
विचार आम्हाला शिकवले. तर तू जर दत्ताचं एक, आता मी मध्यंतरी गायलो, दत्त दर्शनला जायचं 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 आनंद पोटात माझ्या मायेना, त्याला जवळजवळ 12 लाख लोकांनी बघितलंय. आणि फू बाई फू फू गडी फू, आता जवळजवळ त्या सुप्रिया पाठारेंच्या आमच्या मैत्रिणीच्याकडे आम्ही अंशू आम्ही सगळे जमलो होतो. तर त्याला जवळजवळ मला वाटतं 22 लाख लोकांनी जवळजवळ आत्तापर्यंत बघितलंय. नुसती आम्ही एक क्लिप टाकली. तिथून पण मला, अरे तुम्ही काय हे काय गाता, तुम्ही यांच्याकडे का जाता, तुम्ही गणपतीला का जाता, तुम्ही इकडे का, अरे भाई माझी मित्र आहेत ते, मला जातपात नाही आहे, त्याने मला बोलवलंय, उद्या मी त्याला माझ्याकडे पण बोलावतो, तो माझ्याकडे पण येतो, माझं काही विधी असेल तर माझ्यासाठी पण येतात, माझ्या घरी जेवतात, मग ते असं म्हणतात का तू या कास्टचा आहे म्हणून जेवणार नाही, असं अजिबात नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ना आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच शिकवल्या नाही. हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे, नेव्हर डू दॅट. माझ्या आईने पण कधी नाही शिकवलं. हे पुढारलेले पण आम्हाला बॉयज म्हणून पण शिकवलं. व्हेरी ट्रू. Yes. आणि हे खूप वेळा मी बघितलंय, म्हणजे जाती भेद हा वेगळी गोष्ट आहे, पण तो जो एक जातीचा कॉम्प्लेक्स असतो ना, तर तो खूप लोकांच्यात मला दिसतो. म्हणजे की आपण आडनाव लावायचं नाही का, हो. तर कुठे काही कळेल किंवा कळेल, कट्टरता. हे करतात लोक, म्हणजे करतात, अजूनही. करतात. आणि माझे मित्र आहेत असे की जे हो, हो. आडनाव लावत नाही, जस्ट बिकॉज त्यांना हे दाखवून द्यायचं नाहीये की त्यांची कास्ट काय आहे. Exactly. तर हे जर का तुम्हाला कास्ट मान्य नाहीये म्हणून तुम्ही करत असाल तर टू गुड. Yeah. पण हे जर का तुम्ही तुमची कास्ट तुम्हाला लपवायची लपवायची. गरज वाटतीये Right. असं असेल तर हे वाईट आहे. नाही नाही, खूपच वाईट आहे, खूपच वाईट आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे, आपण जे आहोत. कारण आपण सगळीच माणसं ना मेहनत करून, आणि सगळी माणसं स्वतःच्या बलबुत्यावर सगळे मोठे झालेली आहेत. एक महामानवांचा जो विचार आहे, तो सगळा महामानवांचा विचार घेऊन आपण सगळे पुढे आलेलो आहोत. छत्रपती आपले राजश्री शाहू महाराजांनी जैन वसतिगृह केलेले आहेत. तिथे मराठ्यांसाठी आहेत, तिथे सगळ्या जाती धर्माचे वसतिगृह उभे केलेले आहेत. मग तो माणूस कोण आहे? ती व्यक्ती राजश्री शाहू महाराजजी कोण आहेत? ती व्यक्ती कोण होती? त्याला इतरांबद्दल का पुळका? नाही, मी माझाच लोक, सगळ्या समाजातल्या लोकांचं भलं व्हावं, जे इथे राहत आहेत त्या समाजातल्या लोकांना हे मिळावं. किती शाहू महाराजांचा मोठा किती पुढारलेला विचार, कधी 200-300 वर्षापूर्वीची गोष्ट आपण लोकांनी करून ठेवलेल्या, आपण किती आज त्या फॉलो करतो. नाहीतर आपण संपलो असतो आपण. तर हे करायला नको. आणि जे कोणी करत असतील त्यांना माझा प्रेमाचा सल्ला आहे की बाबा प्रत्येकाला जगू द्या, प्रत्येकजण. आणि हे बघा, कोणी ना कोणाचं सोडत नाही. माझं मूळ मी सोडत नाही, पण तुम्ही दाखवायला जाऊ नका किंवा तुम्ही मला सांगू नका मी काय करायला पाहिजे. तुम्ही हे बघा की आम्ही काय करून आलोय, हे जास्त महत्वाचं आहे. आम्ही काय करून आलोय याचा आधी लोकांनी आढावा घ्यायचा. आम्ही काय केलंय आणि काय पुढे करणार आहोत याला जास्त महत्व आहे. तर मी काय आहे पेक्षा, मी कोण आहे पेक्षा. अशी कोणती गोष्ट आहे की जी तू तुझ्या बाबांना तुझ्या तरुण वयात सांगितली होतीस, हां, जी तुझे इतर मित्र सांगू शकले नाहीत कधी त्यांच्या बाबांना? बापरे, मला तर फटकन आठवत नाहीये. हा, मला ॲक्च्युली आठवत नाही आहे. पण अशा काही गोष्टी म्हणजे घडल्यात. म्हणजे मी मला विचारलं की अरे तुझं काही प्रेम प्रकरण वगैरे, तर मी हो म्हणलो. म्हणजे तिथे खोटं नाही बोललो. तर मी त्याला हां आहे, म्हणजे आम्ही शाळेत आहोत. अच्छा हां, शाळेत. अरे आमचं डेडली डेंजर प्रेम. तर शाळेत. अच्छा म्हटलं का पप्पा, का झालं? नाही तिचे काका मला विचारत होते. आय स्वेअर, म्हटलं बापरे, हा माणूस इथपर्यंत गेला होता, काका तिच्या डायरेक्ट. त्याचं सगळं. पण काही गोष्टी आहेत ना, जसं मी आता हे गाणार आहे, पप्पा मला शाळेत अशा गोष्टी करायच्या, त्या मी सांगितल्यात. पण अशा काही कुठे मित्र सांगू शकत नाहीत किंवा काही लपवलेलं. आम्ही लपवायचं तो भरपूर काही.
लपवायचं भरपूर, कारण बाबाच्या समोर कोण जाणार. पण कधी धाडस नाही झालं की मी असं हे केलंय किंवा म्हणजे परीक्षेचं आपले रिझल्ट आई जा जा सांग अरे तू जा ना यार मला भीती वाटते, अरे तू जा मला मारतील ओरडतील, कारण कमी मार्क्स ना अगदी काठावर म्हणजे प्रमोट पण होतील की नाही असे आमचे मार्क्स. म्हणजे सगळ्यात मी खूप ब्रिलियंट स्टुडंट होतो, लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यामुळे खूप आई तर मारायची मला. आईला सांगायचो मी की आई अगं ना पॅरेंट्स मीटिंग आहे आणि मला ना कमी मार्क्स पडलेत. मग आई असे डोळे वगैरे करून मग तिथे रिपोर्ट घेतला ना आमचा. मग त्या पायऱ्या पहिल्या मला उतरेपर्यंत 2 लाफे पडलेले असायचे, सटाक करून खालच्या पायरी फटाक. बस तेवढंच आम्हाला माहिती आता हिने मारलं की ही शांत होणार, पाठीवर बिठीवर मारायचे बस तेवढं. म्हणजे सांगितलं आईला जास्त, आईबरोबर जास्त जरा फ्रँक होतो. बाबाबरोबर आम्ही बापरे कोणाची धाडस, कोणाचं धाडस होईल त्या माणसाच्या समोर उभं राहणार. पण तो काही तसा हे नव्हता, पण फार त्याचं आदरार्थी भीती, एक आदरार्थी भीती असते, ती आदरार्थी भीती होती. पण हे प्रेम प्रकरणाचं काय म्हणजे? प्रेम प्रकरण म्हणजे मलाच ती आवडली, तशा मला भरपूर आवडायच्या, पण त्यातली ती आवडली. गंमत करतो उगाच. तर शी वॉज नॉट लाइकिंग मी बिकॉज आय यूज टू नील डाऊन. खूप वेळा नील डाऊन झालेलो आहे. माझी पुस्तकं इनकम्प्लीट तुम्हाला कधीतरी दाखवेन. अगदी पहिलीपर्यंत मी खूप स्पोर्ट्स बीटमध्ये सगळ्यात हुशार होतो. नंतर मग मी नील डाऊन करायचं होतं. 2-4 वेळा विचारायला पाठवलं होतं माझा एक मित्र विशाल नावाचा, त्याला शोधतोय मी, विशाल कुठे असशील तर मला भेट. तर त्याला मी पाठवायचं, अरे ती मला आवडली आहे, तिला जाणं विचार नाही ते. मग 2 सेंट जोसेफ हायस्कूल, वी वर इन कॉन्व्हेंट स्कूल. बाबाने आम्हाला असं नाही पण ते करून जरी इंग्लिशमध्ये शिकलो असेल तरी आमचे संस्कार आमच्यावर पूर्ण मराठी झालेत आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती सगळी आईबाबाने आम्हाला ते प्रखर्षानं आम्हाला हे केलं. कारण आम्हाला काही स्कूल्समध्ये काही माहीत नाही काय झालं, त्यांना वाटलं असेल. पण त्यावेळेला माझ्या बहिणी भाऊ माझे काही तिकडे याच्यात होते मराठी शाळेसोबतच कॉन्व्हेंट शाळांची, कारण तेव्हा ते जरा जास्त तेव्हा होतच त्या, आणि इंग्लिश मुलांनी शिकावं म्हणून तेव्हा म्हणजे आता बापरे 45 वर्षापूर्वीच 43 मी तेव्हा 45 पण नाही की आधी 45 वर्षापूर्वी. तर हे सगळ्या गोष्टी तेव्हा, आणि बहीण भाऊ तर माझ्यापेक्षाही मोठे आहेत, म्हणजे ते तर खूप वर्षापूर्वी. तर तेव्हा तर होतं म्हणून तेव्हा झालं. पण नंतर बाबांना वाटलं असेल अरे नाही बाबा मराठी मुलांना शाळेमध्ये मुलांना पाठवायला पाहिजे होतं, असं वाटलं असेल, मला माहीत नाही. पण त्यांनी ती कमतरता ती भरून काढली आमच्याकडनं. आम्हाला खूप मराठीपण खूप दिलं, मराठी मातीशी आम्हाला खूप कनेक्ट ठेवलं त्यांनी. जरी आम्ही कॉन्व्हेंट आता माझी ना आपली इंग्लिश भाषा कन्वेसाठी आहे, पण दैनंदिन जीवनातली वावरण्यातली भाषा किंवा जगण्याची भाषा ही मराठीच आहे. तर तो एक आईने आम्हाला तो धडा दिलेला, आणि मग प्रेम झालं. आणि सरिता नावाची लिटरली एका वाक्यात संपलंय. अरे मी जेव्हा नील डाऊन व्हायचं तेव्हा असं बघायचं. तिचा असा वर्ग ना, आमचा वर्ग माझा असा होता आणि तिचा असा होता. तर आमच्यामध्ये आम्हाला नील डाऊन करायचं होतं. मी वर्गाच्या ते सांगतात ना डोरच्या समोर नील डाऊन, तसं नाही, मी या डोरच्या समोर, मला इथून, आणि ती मॉनिटर होती, सो शी वॉज मॉनिटर, आणि आम्ही म्हणजे आम्ही पाठच्या बेंचवर बसणारी, आणि मॉनिटर बरोबर मला मी प्रेम करते. म्हणजे काय शाणा असेल बघ मी, म्हणजे काय हिंमत आहे. तर मी असं थोडा क्रॉस राहायचो, असं वगैरे बघायचं नील डाऊन. आणि तिला पण मग काही टीचरना बाजूला सांगायचं यांच्याकडे पण लक्ष द्या तू, म्हणजे त्यांच्या मुलांबरोबर त्यांची पण मुलं नील डाऊन असायची तिने केलेली, तर त्यांच्याबरोबर ह्यांच्याकडे पण लक्ष द्या. तर लक्ष द्या, नंदेश यू आर डुईंग रॉंग, स्ट्रेट प्रॉपर्ली, सिट प्रॉपर्ली वगैरे, आय एम सिटिंग प्रॉपर्ली, ओके, डोंट ॲक्ट टू स्मार्ट वगैरे, असं आम्ही तेव्हा वगैरे मुलं मित्र बोलायचं. पण ते खूप जमलं आणि खूप म्हणजे खूप प्रेम होतं. मला पहिलं गाणं आठवतं, आम्ही बसमधनं आम्ही स्टेशन ईस्टहून आमच्या घरी यायला एक 5-10 मिनटं लागायची बस. तर तेव्हा आम्ही मागे बसायचो सगळी मुलं,
आम्ही म्हणजे त्यांच्या बिल्डिंगमधली आम्ही सगळे. तर आमचं झालं होतं प्रकरण. तर तेव्हा मी गायलं होतं, चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो ना, दिल में उतर कर देखो ना, हे तिच्यासाठी मी गायलं होतं बसमध्ये. आणि 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 एक दिवशी तर असं झालं होतं की मी थोडा लेट आलो. तर तिला मला वाटतं त्यांची बस पुढे गेली. मग डेपोतनं अशी मी येताना तिने बघितलं मला, आणि बस डेपोतनं अशी तिची बाहेर निघाली आणि त्या बाईने उडी मारली. सरिताने बॅग आणि उडी मारली तर तिचं पूर्ण सोलटलं. पण तिने का उडी मारली? माझ्यासाठी, मी मागे होतो. तिने लिटरली उडी मारली बस करून. आणि या बाईने उडी मारली ती त्या कोलंट्या बिल्यांट्या एकदम डोंबारीच्या भूमिकेत होती तिथे. एकदम डोंबारी ढोंग आपटत बिपटत आणि आली माझ्याकडे. तू कुठे होतास? कुठे? मला काहीच माहित नाही ना तोपर्यंत ही पडली आहे बिडली आहे काय. म्हटलं काय रे तुला धूळ का लागली? तर मी बघितलं तर तिचं पूर्ण असं फाटलं होतं, पूर्ण रक्त होतं. नाही काय नाही झालं, चल आपण जाऊ. नंतर दुखला असेल भयंकर, सगळं प्रेम नंतर घरात निघालं, सगळं निघालं असेल. पण हा सो क्यूट यार. मग अरे खूप खूप. आणि मग लग्न म्हणजे तुम्ही लगेचच केलं? आम्ही लग्न म्हणजे फार आमचं म्हणजे DDLJच आमचा होता. म्हणजे आओ सिमरन भाग चले वगैरे, चलो सिमरन आओ जल्दी वगैरे असं वगैरे होतं आमचं. म्हणजे आणि मी फक्त तिथे ट्रेन होती, माझ्याकडे रिक्षा होती. तो ट्रेनमध्ये धावत होता आओ, आणि इकडे मी रिक्षामध्ये चलो वगैरे असं. बजेट नुसार आमचं बजेट, छोटे लोग है भाई. शाहरुख खान जैसे नहीं थे हमारा वो, यशराज वाला नहीं बजेट था. तर आमचं ते तसं पळून जाणं होतं. पण आम्ही कधी कधी आत्ता आम्हाला असं वाटतं की नाही, आपण जे केलं ते तेव्हा खरंच रॉंग होतं ॲक्च्युली. म्हणजे तसं करू नये. आईवडिलांच्या म्हणजे विचाराने आणि मुलांनी आजकाल थोडंसं मोठ्यांना थोडं विचारात घेऊन हे केलं पाहिजे. पण आमचं ते झालं कारण आम्हाला ते म्हणजे तेव्हा इतकं फास्ट झालं, सगळ्या गोष्टी इतक्या लवकर घडल्या, त्याला वेळ पण नाही मिळाला. पण आम्ही ना एक ठरवलं होतं दोघांनी पण आयुष्यात की आपल्या आईवडिलांना कधी त्रास नाही द्यायचा. आपलं आयुष्य आणि आपलं जीवन आपण उभं करायचं. मी 1,500च्या भाड्याच्या खोलीत राहत होतो, 5वा माळा. तिथनं खिडकी तुटलेली, पाणी येतं आहे पावसाचं. खिडकी लावायला पण माझ्याकडे पैसे नाही. त्या मालकाला सांगितलं या खिडकी लगा के दो. आणि तिथे गॅस पेटवला की पाणी आलं की गॅस विझून जायचा. पोरीला दूध तापवायला पण नसायचं, मग मी गॅस खाली घ्यायचो. मी कसं तरी फळकुटं वगैरे काहीतरी मी लावलं होतं, पेपर लावला होता. पण इतकं वारं आणि इतकं असल्यामुळे ते निघून जायचं. बरं गरम इतकं व्हायचं ते वरती ना टॅरेस. मी तुला बिलीव्ह नाही करणार, मी झोपायचो नाही रात्रभर. मी रात्रभर झोपायचो नाही. सरिता झोपायची कारण बिचारी ती जॉब करून यायची, ती दमायची ग. सकाळी 7ला निघालेली ती रात्री संध्याकाळी यायची. परत मग मुलीकडे लक्ष, रात्री तिला मला झोपच नाही लागायची. म्हणजे इतक्या परिस्थितीतनं, इतक्या सगळ्या गोष्टीतनं आम्ही माझ्या आईबाबाला कधी ते रडायचे दोघेजण. आई बाबा की हा सांगत का नाही, ह्याला त्रास होतोय हा सांगत का नाही. आईला सांगायचं. मग आई मला बोलायची, अरे तू बोल त्यांच्याशी. अगं म्हटलं त्यांच्याकडेच नाही तर आपल्याकडेच नाही, मी कुठे त्यांना त्रास देऊ, तू गप्प जरा, जास्त काय बोलू नकोस, मला माहिती आहे मी काय करतो. ते मला जरा त्यांना उडून लावायचो मी कधी कधी. कारण मी पण फ्रस्ट्रेशन लेवलमध्ये होतो ग. काहीच नव्हतं हातामध्ये. लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते. हातात काही नव्हतं. विठ्ठलोबाचा मुलगा असून नुसतं हे नाही होत, किंवा कुठल्याही मोठ्या माणसाचा मुलगा असून नाही, तुम्हाला प्रूफ करावंच लागतं. यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. या दुनियेत प्रत्येक व्यक्तीला इथे परीक्षा ही द्यावीच लागते. खरी गोष्ट. त्यातनं मग सरिताने पण खूप सांभाळलं मला. पण हे दिवस मग बदलले कसे आणि केव्हा? दिवस बदलले मी तुला सांगू. मला ना, मी अशोक हांडे साहेबांच्या मराठी बाणात गायलो होतो, नोबडी नोज. म्हणजे मी त्यांचे एक 5-7 प्रयोग केले. 2005-06च्या दरम्यान असेल. तर तेव्हा मी प्रयोग केले. तर तेव्हा ना मला माझं घर लागायचं होतं, घर लागलं होतं तेव्हा. त्याच्या आधीचा किस्सा आहे. मी
फेस्टिवल करण्याआधी मला घर मिळालं पण पैसा नव्हता. सरिता खूप तुटपंजे पैसे मिळत होते आणि माझ्या एका मित्राने सांगितलं की ऐसे ऐसे आउटलेट में गाना है मगर अमेरिका जाना है, US जाना है, न्यूयॉर्क में वो रेस्टोरेंट है, मगर अपने इधर बियर बार होता है ना नंदेश, वैसे उधर गाने का है, मगर पैसा अच्छा मिलेगा. मला घर घ्यायचं होतं. तर मी तिथे बियर बार मला माहीत नाही आपल्या आता माझ्या जोडीचे जेवढे गायक आहेत किंवा माझ्या आधीचे जे गायक आहेत किंवा माझ्या बरोबरचे जे वयातले आहेत सगळे किंवा पुढचे कोणी बियर बारमध्ये गाऊन आलेत की नाही माहीत नाही मला. म्हणजे लोकसंगीत पण गायलेत किंवा सिनेमात पण गात आहेत किंवा नाटकात पण काम करतायत असे मला जरा दाखव, जर असतील तर मला सांग, मला त्याच्याबरोबर मी मैत्री करेन. पण तसे मला नाहीच वाटत. तर ते माझ्या वाटेला भोग आले पण मी ते भोगले, पण मी वाईट वळणाला गेलो नाही. मला तिथे अनेक स्त्रिया भेटत होत्या की व्हॉट यू आर डुईंग इन द नाईट, लेट्स गो वगैरे. पण न्यूयॉर्कमध्ये जेव्हा मी गात होतो तेव्हा तिथे खूप लोक यायचे ना भेटायला. तेव्हा किती लोकांनी मला कार्ड दिल्या बायकांनी, किती लोकांनी दारू प्यायला चल किंवा मजा करायला चल. पण कारण मला माहीत होतं माझं मोटिव्ह काय, मला पैसे कमवायला मी इकडे आलो किंवा मी हे, कारण आईबाबाने संस्कार केल्यामुळे ते आम्ही कधीच केलं नाही. मग त्या वाटेला मी गेलोच नाही. पैसे आले, घर घेतलं, दादांच्या इकडे काम करायला लागलो. तिथून मला मुंबई फेस्टिवल मिळालं. तिथे मला 2 महिन्याचं काम होतं. दादांना सांगितलं राम मला गाता येणार नाही, मी दुसरीकडे. तर ओके ठीक आहे. मुंबई मिळालं. मुंबईवरनं मला मग आमचं जांभूळ आख्यान पण सुरू झालं. तिथून मग रणांगणपासून तर सुरू झालंच होतं पण मध्ये परत ब्रेक आला. टूर केलं, गाढवाचं लग्न केलं, विच्छा माझी पुरी करा. तर इथून थोडं नाव असं मिळत गेलं. खुमखुमी सुरुवातीला मी करायचं होता. विच्छा माझी म्हणलं तर मला विजय कदम दादांचं आठवण आली. तो व्यक्ती आज आपल्यात नाही आहे पण विजय दादांना मी खूप भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो. खूप चांगला माणूस होता. तर त्यांच्या खुमखुमीत मला 25 रुपये मिळायचे. मी 12 गाणी गायचो. तर असा प्रवास करत आहे ना, काय म्हणतो आपण, खऱ्या अर्थानं तिथून मग सुरुवात झाली जरा 2005 पासून. मग 2007ला मला धक्का भेटला. मी मराठी करत होतो. मी सगळी स्क्रिप्ट त्यांना बनवून दिली. स्वतः मी काम करायचो. बाबांना सगळी माझी टीम होती. त्याने काहीतरी असं झालं. आता मी सांगत नाही, मोठी स्टोरी आहे. मग तिथून मी माझा स्वतःचा उभा केला आणि तिथून 2007 पासून आत्तापर्यंत आम्ही 1100 प्रयोग केलेले. आमचे तरी कमी झाले दादांपेक्षा, कारण मी स्वतःहून लावण्यात माझी ताकद नव्हती. जसं अशोक दादांकडे ताकद आहे, ते स्वतः शो लावायचे, त्यांना कॉन्ट्रॅक्ट शो यायचे. पण मी स्वतः शो लावले नाही, त्याच्यामुळे माझे शो झाले कमी झाले. नाहीतर आत्तापर्यंत 1600-1700 शो आरामात झाले असते माझे. तो अजूनही चालू आहे आमचा कार्यक्रम. तर त्या कार्यक्रमाला मला भरभरून त्या कार्यक्रमाने दिलं. ऑफकोर्स मला 2-3 वर्ष खूप घासावी लागली. आम्ही आपल्या भाषेत आपल्याला म्हणतो चपला घासाव्या लागल्या, खूप येड्या घासायला लागल्या आपल्या, तेव्हा जाऊन ते मिळालं. सो तो एक प्रगतीचा काही सहजासहजी मिळालं नाही. विठ्ठलोमप म्हणून मला रणांगण मिळालं नाही. विठ्ठलोमपाचा मुलगा म्हणून मला गाढवाचं लग्न जे मी मोहन जोशी आणि हे सविताताई वगैरे करत होते मला मिळालं नाही. काहीतरी हा गातो टॅलेंट आहे म्हणून मला तिथे बोलावलं. नाहीतर विठ्ठलोमपांचा मुलगा म्हणून कुणी केलं नाही. उलट हे खूप छान झालं, खूप चांगलं झालं मी तर म्हणतो. नाहीतर मी ते बरोबर नसतं झालं, ते वाईट असतं. तर मी पण माझी एक जागा निर्माण करण्याचं, जसं तू मगाशी म्हणाली की बाबांच्या नंतर तर एक दडपण असतं की बाबांचं नाव आहे, आता तुम्हाला तुमचं करायचं. तर मी एक स्पेशालिटी ही जाणली की मला प्रोडक्शन येतं, मला अभिनयाचं तिकडे नाटकातनं काम करण्याचं जर बाबा करायचं आहे मला तेही येतं. तर त्याला आपण वाढूया. आपल्याकडे संगीत करण्याची कला आहे त्याला आपण वाढूया. आपल्याला लिहिण्याची कला आहे त्याला आपण जरा जोपासूया. आपण गझल पण गातो ते पण जरा जोपासूया. आपण रफी साहेबांची गाणी गातो ते पण जरा जोपासूया. तर हे सगळं मी करून आलोय. आय एम द ओनली पर्सन. मी संगीत नाटक गायलोय, मी नाटकांना म्युझिक केलंय, मी नाटकात काम केलंय, मी जिंगल्स गायले आहेत, मी जिंगल्स लिहिले आहेत, मी शॉर्ट फिल्म्स गायलो आहे, शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे, मी कमर्शियल फिल्म्स गायलो आहे, कमर्शियल फिल्म्समध्ये काम केलं आहे, मी कमर्शियल फिल्मसाठी म्युझिक केलं आहे. मी दांडिया बाबलाबाईंबरोबर गाणारा पहिला असेन. बाबलाबाईंसोबत मी अनेक कार्यक्रम गुजराती गायचो. मी 9 वर्ष गुजराती गायला होतो. 9 वर्ष माझ्या मुलीच्या जन्माच्या 20 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय मी. गुजराती 3 तास आजही एकटा गाऊ शकतो तू जर मला उभं केलंस तर.
माझ्याकडे एवढे सगळे सगळी गाणी आहेत, गुजराती भाषेतली आहे, गुजराती हिंदी गाऊ शकतो मी. ते हे केलं आहे मी. हॉटेलमध्ये गाणारा मी गाऊन तिथून गाऊन आलो, बिअर बारमध्ये गाऊन आलो, आउटलेट्समधनं गाऊन आलो, मी लोककला शाहिरी गाऊन आलो, मी कव्वाल्या गाऊन आलो. म्हणजे इतका सगळा वास्ट हा सगळा जो पसारा आहे ना, हा बाबामुळे मला करता आला. आणि त्याच्यामुळे कदाचित किंबहुना मी उभा राहू शकलो. एक माझं स्वतःचं एक वेगळं हे बघ, बाबाचं वगळून आपण काही नाही करू शकत. जे बाबांचं नाव आहे ते आहेच, पण स्वतःची एक स्पेशालिटी काय, तर पोवाडा काय वेगळा गायचा. तर पोवाडा साभिनय करून मी गायला लागलो. नाहीतर पोवाडा आधी बघ तू गाणारे पोवाडे इथेच उभे राहून पाक पाक असं गाऊन करायचे, पण नंतर तो साभिनय पोवाडा म्हणजे जसं पंडवानी आपल्याकडे लखनौमध्ये युपीमध्ये पंडवानी गायलं जातं. महाभारतावर कथे सांगितली जाते, आव काउन असं तिकडे ते गायलं जातं. ते असं आहे ते तेजनबाई गायची. तुम्ही यू कॅन सर्च तेजनबाई. तर तसा तो बाज माझ्या डोक्यात कुठेतरी होता. रणांगणपासून मी बघितलं होतं त्यांना लाईव्ह. तर मग ते कुठेतरी आलं असेल, बाबाचा तो अभिनय आला असेल. हे सगळं घेऊन मग शिवाजीराजे भोसले बोलतोय, हा नंतर आला पोवाडा, पण मी साभिनय पोवाडा हा खूप आधीपासून करतोय. म्हणजे मी आत्तापर्यंत मला असं वाटतं 3,000-3,500 वेळा पोवाडा गायला असेल. 1100 वेळा तर माझ्याच ह्याच्यात गायलो मी, बरोबर आहे. नंतर इव्हेंट्सला अनगिनत गायलोय. मलाच माहित नाही मी किती इव्हेंट्सला गायलोय, किती टॉक शोजला गायलो, किती ठिकाणी प्रतापगडचा पोवाडा. तर तो साभिनय कसा झाला पाहिजे हे मी शोधलं. मला हे बघायचंय साभिनय म्हणजे तुम्ही कसं म्हणताय. आता मला दाखवता येणार नाही, आपल्याला सगळे काढायला लागेल. त्यासाठी तुम्ही हिला मी सांगणार आहे, पैसे काढून तिकीट घेऊन ये कार्यक्रम. नाही काय होतं, तो सगळा पेहराव, तो आविर्भाव, ते ढोलकी वाजवणारे, आणि आम्ही ना एका ढोलकीवर लोकांना खोळं करतो. एक ढोलकी वाजते, एक तुंतुनावाला असतो, एक बाकीचे कीबोर्ड्स कोरसवाले असतात, त्याच्यावर आम्ही काबीज करतो. म्हणजे आणि तो ना स्टोरी टेलिंग आहे. पोवाडा इज अ स्टोरी टेलिंग. तुम्ही कथा सांगताय, तुम्ही पळत नाहीये, तो काय गोंधळ नाहीये पोवाडा पळवायला. तो कथा सांगताय, हे सांगणं आहे. जसं लावणी, आता लावणी राहिलीच नाही, इतकी पळवतायत लावणी. अरे काय लावणी आहे ती, ते एक स्टेप तरी आम्हाला कळू दे, तुमची काय दाखवताय, तुम्ही काय करताय ते तरी कळू तर द्या आम्हाला. तो शृंगार आहे. तर तसंच हे आजकाल त्या सगळ्याचं झालंय. तर तो मी इजाद केला, त्याला ठहराव आणला. आणि तसा प्रकार मग अनेक आजकाल आपण बघतो, अनेक याच्यावर आता लोक खोलून उड्या अशा मारतात, पोवाडेकार नाचतात, इकडे जातात तिकडे. ते स्टोरी टेलिंग, हे शुड बी देअर, बिकॉज इट्स हे नाट्य आहे, हे नाट्यशास्त्र आहे. नोबडी नोज. असं सांगा तेव्हा माणसं, तेव्हा काही इजाद झालं नव्हतं, तेव्हा त्याच्यावर ढोलकी घेऊन असं सांगणं गरजेचं होतं. आता आपल्या हातात माईक आहेत, आपण यू कॅन रोम हिअर, है ना. तेव्हाची सांगण्याची पद्धती वेगळी होती, आता ती पद्धती बदलली है ना. पूर्वी आता गायक असा आता नाचून बिचून मायकल जॅक्सन सारखे आम्ही पण सगळे असं आम्ही आता करतो. नाही, जमाना बदललाय, पण मूळ नाही सोडला मी. त्याला नवीन जमान्याप्रमाणे काय आणलं ते हे आणलं. तर याच्यामुळे पण कदाचित मी टिकून असेल. फोक रॉक बँड आणला मी फक्त तिथवर नाही राहिलो. हे बाबांनी नाही केलं. बाबांनी गझलाला चाली लावल्या का? नाही केल्या. 1-2 लावल्या असतील, पण मी गझलाचा अख्खा अल्बम केला. मी सुफीमध्ये मराठी सुफी अल्बम पहिला केला असेल तो आपण केला. म्हणजे मी अतिशोक्ती नाही करत, मग उगाच पाठ थोपटून घेत नाही, पण जे खरं आहे ते सांगतोय. आणि मला सांगितलं पाहिजे, लोकांना माहित नाही. तर तो वेगळं, तू म्हणालीस ना मगाशी, तू वेगळं पण काय बाबा आणि तुमच्यामध्ये, तर हे आहे. हे वेगळं पण मी बाबांना जे नाही केले ते आपण करूया. त्याच्यामुळे कदाचित मी ना जमान्याबरोबर राहिल्यामुळे टिकलो असेल. मला वाटतं हे वेगळे पण तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण ते वेगळे पण जे आहे की समाजाबरोबर टिकणं हे बाबांकडनंच आलंय का? कारण ते इतके रिलेटेबल आहेत, म्हणजे आजच्या पिढीसाठी सुद्धा रिलेटेबल. तेव्हाच ऐकताना पण आम्हाला असं वाटतं की अरे असं वाटतं आत्ताच गातायत. म्हणजे आता ते माझी मैना गावाकडे राहिली, हे इट्स लाईक कायमस्वरूपी कोणालाही हिट होतं. आणि ते हिट होतं. अमर शेखांनंतर त्यांनीच गावं आणि तुम्ही गावं. आपण तेवढं हे नाही आहेत. लोकांना असंही वाटतं की ते उगाच
डोळ्यातनं आसवं काढता, तुम्ही उगाचच का रडता, हे काय रडायचं गाणं आहे का? पण मला इथे लोकांना सांगायचं आहे, संयुक्त महाराष्ट्र हा कुठल्या वेदनेतनं आलेला आहे विषय. वेदना मी म्हणतो आहे. कुठला आक्रोश आहे, कुठली संवेदना आहे, कुठला म्हणजे काय म्हणूया, काय तो काळ असेल, कुठला काळ आहे तो काळ जरी अगं नुसतं माझ्या लक्षात आला ना तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं. कारण बाबांना गाताना मी बघितलं आहे. बाबाचा आक्रोश आणि ती संयुक्त महाराष्ट्राची माझी मैना गाताना बघितलं आहे. ती माझी मैना गावाकडे राहिली काय आहे हेच आधी कोणाला कळलं नाही. काही लोक हसत गातात. व्हॉट इज दिस? मी हसत गा किंवा रडून गा असंही मी म्हणत नाही, पण काही ठिकाणी ना आम्हाला असं होतं की आमच्या डोळ्यात पाणी येतं. त्या ठराविक पॉईंटपर्यंत आम्ही ना ॲक्च्युली खरं तर खूप कंट्रोल करतो. खरं तर ते सुरुवातीलाच येत असतं. आवाज जेव्हा लावतो ना, माझी मैना, आता ती माझी मैना मी का हे स्ट्रेस केलं की बाबा का एवढा लांब घेऊन जायचा, हे लोकांना कळलंच नाहीये. का? तुला पण प्रश्न असेल ना. गावाकडे राहिली. तर मी तुला सांगतो, ती गावाकडे लांब आहे. माझी मैना हो, खूप त्यांची ती आर्तता आहे. त्या पहिल्या लाईनमध्ये आम्हाला चला बाबा गायचं ना, डोळ्यात पाणी यायचं. आम्ही आपलं लपवायचा प्रयत्न करायचो. आम्ही आपल्या त्या असं नाही, आपण रडलं नाही पाहिजे, आपण नाही. तर ती आर्तता आहे ग. ते अण्णांचे शब्द इतके भाऊक शब्द आहेत, इतके काळजात खोलवर रुतणारे आहेत. ज्याला काळजाला लागत नाही ना तो कलाकारच नाही मी म्हणेन, तो गायकच नाही मी म्हणेन. ज्याला तुम्हाला भिडत नाहीये ना त्या शब्द, तो सब्जेक्ट आणि विषय, तुम्ही कसले गायक. प्रत्येक गोष्ट ती माझी मैना, तुझा उल्लेख केला बाबाने, खूप खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती माझी मैना त्यांच्या स्टाईलनं ते छक्कडच गायचे. जसं वोती बांधा रंगा वाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची, मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची, अन हसून बोलायची, मंद चालायची, न सुगंध कितकी. बघ सूर बघ कुठे आहे, सगळा कोमल, सगळा पॅथॉस. या गाण्यात अख्खा पॅथॉस आहे. हिरकाणी हिऱ्याची, काठी आंधळ्याची, न तशी ती माझी गरीब. तो सांगतोय, व्यथा सांगतोय. तशी ती माझी गरीबाची, महिना रत्नाची खाण. आता परत त्याने सब्जेक्ट चेंज करून महिना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण. मग इथे ड्रामा जसा चेंज होतो, जसा जसा ते कथा पुढे सरकते, तसा तुमचा आविर्भाव बदलत जातो. मी गोळी डमडमची छातीवर सायली. तर गोळी लागल्यानंतर काय होत असेल ग? काय होत असेल? ज्याला गोळी लागते त्याला कळते ना. मग ज्याला गोळी लागली त्याची वेदना काय असेल, ती वेदना त्या गायकाला भिडली पाहिजे. गोळी डमडमची माझ्या जीवाची. परत अगेन आय केम बॅक टू द नॉर्मल. अगेन त्या भूमिकेत शिरून भूमिकेतनं बाहेर असं 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 आलं पाहिजे. ते माझ्या बाबाच्यात होतं. माझ्यात किती आहे मला माहीत नाही, पण मी तो प्रयत्न करतो ते शिकण्याचा. माझी मैना, माझी मैना हो, माझी मैना हो, माझी मैना. माझी मैना गावाकडे राहिली, माझी मैना गावाकडे राहिली, अन माझ्या जीवाची भती आकायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती आकायली. गायक नुसता गायक नसून तो एक उत्तम अभिनेता असणं फार गरजेचं आहे. त्याचे एक्सप्रेशन्स त्या गाण्यामध्ये उतरतात. आता दायबा कितना आता गेल्या मी, येईना तुमच्या धंगतीले बा. आता ही अर्जव आहे आणि ही कंप्लेंट पण आहे. येईना तुमच्या धंगतीले बा, येईना तुमच्या. चिडवणं पण आहे, अर्जव आहे, कुठेतरी रिक्वेस्ट पण आहे. तर दिस वर्ड्स, तुम्हाला हे सगळे शब्द आहेत ना, हे कळले पाहिजेत.
हे कळले ना तेव्हा ते गाण्यात उतरतात. दॅट्स व्हॉट बाबा स्पेशल होता. हे आम्हाला त्यांनी ही स्पेशालिटी आम्ही किंबहुना आम्ही बघून शिकलो. हात देऊन बस इकडे नाही, हे करायलाच पाहिजे. हां बस आता आपण काय गातो ते करणार, ऐक. ऐकत राहिलो, काय करतोय, काय गातोय, काय ढंग आहे, धनगराचं काय आहे, सुंबराने मांडल घासून. आता तो असा गायला लागला का असं वाटतं की धनगरच गातोय. आता सुंबरान मांडल गा, सुंबराने मांडल, असं नाही गात. आणि धवा जगा येळ येळ, आता ळचा बघ मध्ये गातोय मी. आणि धवा जगा येळ, हा बाज तिकडचा आहे. हा त्यांना तिथनं आणला महाराष्ट्रात, मुंबईत. आणि मुंबईत गावचा ग्रामीण बाज हा टिकवण्याचं सगळं श्रेय बाबाला जातं, सगळं श्रेय शाहीर साबळेंना जातं, सगळं श्रेय अण्णाभाऊंना, अमरशेखांना जातं. ही सगळी मोठी मोठी शायर, त्यांना हे गावाकडनं आलेली जी शाहिरी आहे, लोककला, ती मुंबईत रुजवणं यांना जातं श्रेय. पण त्यांना पद्मश्री मिळत नाही, त्यांना पद्मभूषण मिळत नाही, त्यांना महाराष्ट्र भूषण मिळत नाही. असो पुढे. मराठी चित्रपटात लोकसंगीत पुरेसं अजून म्हणजे तिथे पोहोचलं नाहीये असं वाटतं का कधी? नाही, असं काही नाही. लोकसंगीत पोहोचलंय अगदी. म्हणजे दत्त दर्शनला जायचं. मला तर कोणीतरी अशी स्टोरी सांगितली की मला वाटतं डिरेक्टर कोण होते त्यांनी ते बघितलं, कोणीतरी अरे मला काहीतरी आवाज येतोय, कोण गात आहे, चला चला. आणि मग ते कोणीतरी मंदिरात गात होते, मग त्यालाच उचलून घेऊन गेले, त्यालाच सांगितलं तुम्ही लो गा. आणि त्याने ते वरच्या, म्हणजे ते इतकं आता हे पारंपरिक आहे ना, लोकसंगीत हिट होतं की, किंवा ग साजने, आता पारंपरिक आहे. भले ते चित्रपटात आलं पण त्याचा बाज, त्याचा ढंग, त्याचे शब्द, त्याचं सूर, त्याचा ताल, हे सगळं लोकपरंपरेतनं आलेलं बरोबर है ना. तेव्हा किंवा आपण अशोक सराफ मामांच्या ह्याच्यातलं बघ एक गाणं आहे, जयवंत कुलकर्णीने गायलेलं गाणं आहे. तर ते जसं आता राष्ट्रविनायका तुझा महिमा कसा, किती गाणं हिट झालं. कारण त्याच्यातनं सगळ्या लोककलेची सगळी एक छटा आहे. म्हणजे धोनगर आहे, गोंधळी आहे, लावणी आहे, बघ सगळं आहे. बरोबर. अरे केवढं हिट झालं होतं ते गाणं तेव्हा, किती वाजायचं ते गाणं. लोकसंगीताला शिवाय आपल्या कुठल्याही संगीताला पर्याय नाही. मी आज लिहून देतो, तू मला एक दाखव शास्त्रीय संगीतावर कुठे तुम्ही काही प्रबोधनात्मक कुठल्या दारूबंदी खात्यासाठी केलंयस, एड्स अवेअरनेससाठी केलंयस. मी कुठल्याही गोष्टीची हे नाही करत आहे, पण तो प्रकार, त्या प्रकाराने काय काय केलं मी दाखवतोय. किंवा दुसऱ्या प्रकाराचं मला हे नाही करायचं, तो दुसरा प्रकार तो वेगळाच, तो क्लासिकल बाज, तो बाज वेगळा आहे. पण प्रकाराने तुम्हाला काय दिलं समाजाला, तर लोककलेने, लोकसंस्कृतीने, या साहित्याने तुम्हाला समाजामध्ये एक जगण्याचा एक मार्ग दाखवला आणि लोकांना जगवलं, लोकांना पेटवलं, लोकांना उठवलं, लोकांना जाग केलं. भारुडाने काय केलं, तुकाराम महाराजांना, ज्ञानेश्वर माऊलीनं काय केलं, नामदेव महाराजांनं काय केलं, असंख्य भारुडं लिहिली, लोकांना उठवलं. अरे उठा, जागे व्हा, काय करताय तुम्ही, अंधश्रद्धेच्या मागे लागलात. तुमचा इगो काय, विंचू चावला काय, याचा इगो है ना, अहम. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारीला तिनं, काय कुठला नांगा मारलाय का, ती विंचू चावला नाहीये तो. इट्स अन इगो मॅन. यू जस्ट थ्रो आउट युअर इगो. तुमच्या असा बाहेर फेका, इगो फेका, सगळं फेका, बघा तुम्ही माणूस व्हाल. हे सांगण्याचं काम संतान महंतांनी केलेलं आहे. किती प्रबोधन आहे, किती बाप रे. दॅट्स व्हॉट द ताकद आमच्या लोकसंगीतात आहे. किती भारी. म्हणजे मला हे खूप फॅसिनेटिंग अशासाठी वाटतंय कारण लोकसंगीत हा मुद्दाच एवढा भारी आहे ना की ज्याच्यामध्ये म्हणजे कुठचंही गाणं घ्या किंवा कुठचंही काहीही घ्या, भारुड असेल, पोवाडा असेल, सगळ्या गोष्टी अशा हिट होऊन जातात, अशा टपकनी हिट होतात. आणि हे इथे बसून मला तुमच्या बरोबर बोलायला मिळते, हे सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. व्हेरी म्हणजे फॉर्च्युनेट.
तसंच लोकसंगीतातला एक प्रकार बोबडी गवळण, हे पण मला फार वेगळं काहीतरी वाटलं होतं, तर ते नेमकं काय आहे? बोबडी गवळण हा गवळणीचा एक प्रकार आहे. बर. जसं आपण हाळीची गवळण म्हणतो किंवा इतर ज्या गवळणी आहेत हां. कृष्णाच्या रासलीलेवर किंवा अनेक राधा विलास आम्ही म्हणतो. गोंधळामध्ये इथे राधा विलास आहे, तो कृष्णाशी निगडीत असलेले सगळ्या या गोष्टी आहेत. तर त्यातलीच एक गवळणीचा एक प्रकार बाबांनी तो इजाद केला, तो निर्माण केला आणि तो पेंद्या म्हणजे जो कृष्णाबरोबर त्याचा सवंगडी आहे, हां. त्याचा साथीदार आहे, हिज बॉय. तर त्याचा एक मित्रत्वाचा काय म्हणजे खेळ आहे त्यांचा. म्हणजे त्याला नाही दिलं आणि तो अपंग आहे बिचारा, तो त्याला चालता येत नाही बिचाऱ्याला, आणि तो असा करून तो त्याची कागाळी, तो बोलतो तू मला घेतलं नाहीस ना, तुझी कागाळीच मी आता यशोदे माईला सांगतो. तर अशी कागाळी करण्याचं हा जो तो सगळा अशी ती सगळी स्टोरी आहे की जाय बा कृष्णा आता गड्यामी येईना तुमच्या संगतीर बा, हे त्याचे शुद्ध शब्द आहेत. बर. आता त्याच्या बोबडी भाषेत दायबा कितना आता गल्यामी येईना तुमच्या थंगतील बा, किती गोड वाटतंय. म्हणजे मी शुद्ध सांगितल्यापेक्षा बोबड्या भाषेत इतकं गोड वाटतंय. तर ती भाषेचा तो एक आणखी एक गोडवा आहे. आणि बाबाने मग त्याला ती चाल करणं आणि बाबाने ते प्रेझेंट करणं, म्हणजे किती प्रोसेस आहे बघ. आधी ते सगळं लिहिलेलं, मग संगीत केलेलं, मग गायलेलं. एक पेंद्या तिथे आलाय आणि तो शोधतोय कृष्णाला. हे मी कराडला बाबांनी माझ्याकडनं पहिल्यांदा मी बाबांचं ऐकलं, पहिल्यांदा. आणि साभिनय ऐकला. साभिनय काय असतो, मी फार कमी आर्टिस्ट बघितलेत जे साभिनय म्हणजे ज्यांचं भावतं, म्हणजे गाणं पण भावतं, चाल पण भावते, सूर पण भावतो, अभिनय पण भावतो, भावना पण भावतात, त्यातली अर्थता पण येते. अरे केवढ्या गोष्टी एका माणसाने इतक्या गोष्टी सांगाव्या, आणि त्याची छाप जी आहे ना, आजही लोक मला जेव्हा सांगतात तेव्हा कळतं ते बाबांचं, ते आम्ही अजून विसरलो नाही, ते बाबांचं आम्ही हे विसरलो नाही. म्हणजे काय असतं, म्हणजे छाप पडणं. कोरलेलं मिटवता येत नाही, तसं आहे ते. तर गंमत अशी झाली की बाबाने जेव्हा ते सादर करायला घेतलं तेव्हा पहिल्या कराडमध्ये मला आठवतं मी कृष्णाची भूमिका करत होतो. तेव्हा पहिला स्टेज एक अभिनय म्हणून बाबाने मला अभिनेता म्हणून उभं केलं. तो असं करायचं तसं करायचं तसं. आणि तेव्हा जेव्हा बाबा सादर करत होता आणि माईक खूप लांब असायचे ग, आपल्यासारखे असे माईक नव्हते तेव्हा. त्याला खोपडी माईक आम्ही म्हणायचो, खोपडी माईक. माहिती त्यांचं सिल्वर कलरचं ते, त्याला हे असतं ब्रेक्स असतात, असा एक माईक आहे जुना, तो आता वापरतात लोक. तर तसा माईक, 2 माईक फक्त अडकवलेले असायचे. आणि बाबा म्हणजे 20 फुटावरनं येऊन तिथून आहाळी द्यायचा. तो तिथून मेकअप रूम मधनच हाळी द्यायचा. जेव्हा इथे वामन होवाळ काका निवेदन संपवायचे आणि पेंद्या त्या कृष्णाला शोधत येतोय आणि तो त्या कृष्णाची कागाळी सांगतोय, कितना असं आम्ही सगळे असे हलायचो. वी यूज टू असं ते तो असा रंगमंच आणि ते सगळं वातावरण असं भारावून जायचं. म्हणजे लोक काय ताकद असते एका कलाकाराची. जसं आता भीमसेन अण्णा गात आहेत, तर मला ना भीमसेन अण्णांसमोर बाजूला कोण बसलंय दिसत नाही. मला देशपांडे साहेब गातात ना, आपले वसंतराव देशपांडे साहेब गातात, तर असं मला कोणाकडे लक्षच जात नाही. तर ही ताकद बाबाकडे, ती पेंद्या आणि तो, आणि बाबा ना पेंद्याची तो कॉस्ट्युम घालून यायचा. असं वाटायचं बाबा खरंच बाबा त्या काळचा पेंद्या आहे. आणि तो दाखवायचा आपल्याला कृष्णनं, तो कृष्ण इथे आहे आणि तो हे म्हणजे ॲझ्युम करणं असतं ना, ॲझ्युम करणं कलाकाराला दाखवता आलं पाहिजे. बॉस तुम सिर्फ गा रहे हो यार, सिर्फ गा रहे हो, और मैं सिर्फ नंदीश सिर्फ गा रहा है और पैसा ले रहा है, बाकी कुछ नहीं कर रहा है.
पण ती माणसं जगली, ते गाणं जगली, ती परिस्थिती जगली, तो लोककलेचा तो बाज तो लोकांपुढे आणला, दाखवला. तेव्हा त्याच्यामुळे आज 50 वर्ष 55 वर्ष झाली तरी पण आपण त्याच्यावर आज बोलतो आहोत आणि त्याच्यावर रिलेट करतो. लोक आज रिलेट होत आहेत, मुलं आजची, त्यांनाही ते भावत आहे. कितीतरी मुलं गातात, मला कधी कधी फोन करतात, सर मी यूट्यूबला तुमचं गाणं टाकलं आहे, सर मी इन्स्टावर ते हे करा ना, रिवाईव्ह द्या ना, तुम्ही जरा कोलॅबला टाक. कितीतरी मुलं करतात, कितीतरी फेसबुकवर टाकतात, स्वतःच्या ह्याच्यावर टाकतात. त्यांना का करावं असं वाटतं, का गावं असं वाटतं? कारण हे या माणसांनी जो काही बाज तो असा आणलाय ना खेचून, आणि त्याचा जो काय ठामपणे स्टेजवर रंगमंचावर दाखवलाय, म्हणजे पोवाडा गाताना मी तो पोवाड्याचा स्टान्स किंवा मी एखादं अनुराधा म्हणे रडू नको घनश्यामा अन यशोदेसी करू द्या घर काम. आता बघ, मी ना एका ठिकाणी असंही बोललो आहे, फार लोककलाकारांना ना माहीत नाही की आवाज कुठल्या गाण्याला, कुठल्या शब्दांना आणि कुठल्याला काय लावायचं. आता मी प्रतापगडच्या पायथ्याशी, अरे हे झालं परत, धन्य धन्य बघ मी काय केलं मी आवाजाचा पोत, त्याचा बाज, त्याची गोलाई, त्याची चौडाई, त्याचा ग्राफ, त्याचा असा केला ग्रांजर. आता मी तेच, जर मला एखादं कोळी गीत गायचं आहे, अरे फाटकी ही नोट मन घेवाची नाही, धंद्यात खोट मन खावाची, मी काय केलं, मी आवाजाचा बाज बदलून थोडं फेमिनिझम त्याला आणला. ही खूप बारीक, मी हे चिंतन करत असतो, हे मी बाबाचं चिंतन केलं तेव्हा मला कळलं, अरे यार ये क्यों आहे. म्हणजे माझी मैनं गाताना मी वेगळा आवाज असतो, पोवाडा गाताना माझा वेगळा आवाज असतो, किंवा अनेक जोगवा मागते मी मागते, ते का तो सूर का आहे, त्या गाण्याची चाल का तशी केली आहे, तर हे बाबाने आमच्या शिकवलं. म्हणजे त्या गाण्याला त्याप्रमाणे तुमचा आवाज पण बदलत गेला पाहिजे, तुमची शैली बदलत गेली पाहिजे, तुमचा अंदाज बदलत गेला पाहिजे, आणि तुमची बॉडी लँग्वेज पण बदलली पाहिजे. अरे ये रे काय पाहिजे, आला मोठा, चल चल. आता ही कोणीच भाषा करते, रो बे माझी पाठी घेऊन ये रे, काय पाहिजे बोल. मध्येच ती दागिने नीट करणार, ती मध्येच साडी खोवणार, काय पाहिजे पैसेचे ठेवणार, नाही काय त्यांची. मग हे मॅनरिझम हे मला आलं पाहिजे. जर मी तो फॉर्म प्रेझेंट करतोय, जर मी एखादा पेंद्याचा करतोय, तर पेंद्याचा मॅनरिझम मला आला पाहिजे. जो त्याचा शेंबूड इथनं गळतोय, हे करत तर गायलं पाहिजे. आता बाबा असा करायचा, हे का करायचा, अरे मी चला असं का करतायत. मग कळलं काही अंश नंतर की अरे त्याने त्यांचं बारीक लक्ष बघा किती आहे गाताना, की त्या पेंद्याचा शेंबूड बाहेर आलाय, आणि तो शेंबूड चांगल्यात, आणि तो कितना सी काय वर्कआउट आहे. अशा माणसांना पद्मश्री नाही मिळत, नाही मिळत, आणि मिळू पण नाही. काय मिळालं पाहिजे होती, कोण विठ्ठल, मग काय चायला फालतू माणूस आहे, त्याने काय केलं नाही. कोण काय या लोकांनी केलंय, काय बाबासाहेबांसाठी केलंय, काही नाही केलंय, काय छत्रपती महाराजांसाठी काही नाही केलंय. कोणासाठी गायलेत, स्वतःसाठी गायले. हो पैसे खूप 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 पैसे मिळवले त्यांनी, खूप पैसे मिळवले, आणि स्वतःसाठीच गात राहिले आयुष्यभर, आणि पोरांसाठी खूप डबुल करून ठेवलेलं आहे. पण कलेसाठी कधीच नाही काम केले त्यांनी. कोणी काम केलंय, कोणीतरी असेल, कोणीतरी जे बोलणारे असेल त्यांनी कदाचित काम केलं असेल. हा असा बाबा होता, किंवा असं लोककलेचं आणि लोकसंगीताचं काम आहे. ते प्रबोधन करणार आहे, ते तुम्हाला वाईट रूढीवर घेऊन जाणार अजिबात नाही आहे. तो एककलमी कार्यक्रम नाही आहे, आम्ही म्हणतो एककलमी नाही आहे. असं वास्ट सब्जेक्ट. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा परदेशातल्या लोकांबरोबर पण आम्ही आमचं फोक गातो ना, तेव्हा त्यांनाही मजा येते. म्हणजे आवे हिजगी रे मन आवे हिजगी, बादलोची दारो मने आवे हिचकी, अरे आवे.
आता हे राजस्थानी गात आहेत, तिथे काहीतरी स्पॅनिश काहीतरी वाजवत आहे, काहीतरी त्याच्या गावाचं तो गातोय स्पॅनिश इकडे येऊन, आणि मी इकडे काय गातोय, मल्हारी मोतियान द्यावी भरून, हे मल्हार वारी मोतियान द्यावी भरून, हे ममता वारी मोतियान द्यावी भरून, दयाळ वारी मोतियान द्यावी भर, धिंग ताक धिंग ताक धिंग ताक, आवे हिचकी रे मन आवे हिचकी. मग परत तो गातोय, परत असं सगळं वेस्टर्न सगळं असं चाललंय. किती ताकद आहे. अरे लोक, अरे तुला माहितीये का, थोड्या वेळाने ना असं होतं, स्टेजवरून खाली उतरल्यानंतर तो स्पॅनिश आमचं गायला लागतो, मल्हारवारी मोतियान मल्हारवारी मोती. आय स्वेअर, मी खरंच मस्करी करत नाही, आय स्वेअर. ते आमचं गायला लागतात, आम्हाला त्यांचं लक्षात राहत नाही, पण ते आमचं ऍक्च्युली आपलं लोकसंगीतात बघ गायला लागतात. आता मी जपानला होतो, मी पोवाडा गात होतो, आणि दे डझंट अंडरस्टँड, दे डोंट अंडरस्टँड लँग्वेज. पण ना मी तुला खरं सांगतो, मी जेव्हा असा करत होतो किंवा मी मारत होतो किंवा मी असा शिवाजी महाराजांसारखा चालत येत होतो, तर त्यांचे एक्सप्रेशन्स बदलत होते, हे मी दिसत होतं मला. इथून नीलम पण सांगत होती मला, नीलमने नंतर सांगितलं, अरे नंदेश तू एक मार्क केलंस का, तू गात होतास पण तिकडे काही साईडला लोक ना तुझ्या एक्सप्रेशन्सवर एक्सप्रेशन्स देत होते, असं चालू होतं. बघ केवढी ताकद आहे. यू हॅव टू एक्सप्रेस, तुमच्या एक्सप्रेशन्स मधनं गाणं दाखवलं पाहिजे. खूप कठीण आहे, त्यांना काहीच भाषा कळत नाहीये. हा तुम्हाला बाकी लावणी म्हणजे तालावर वगैरे, पण ज्याला काही हे नाही आहे, ज्याला त्यांना माहीत नाही हा काय प्रकार आहे, आणि जो काही खूप फेमस नाही आहे, त्या प्रकाराला तुम्ही लोकांना होल्ड करून ठेवणं, इट्स व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट. आणि तेच गणित मला या सगळ्या थोरा मोठ्यांकडनं शिकायला मिळालं. ते गणित वेगळंच गणित आहे. आम्ही नुसते गायक नाही आहोत, तर आम्ही परफॉर्मर जर आम्हाला म्हणून घ्यायचं, तर आम्हाला या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. नुसता डफ उडवून किंवा उडी मारली तर शाहीर पोवाडाकार होतो असं नाही. तर तो मांडला पाहिजे. ते शब्दच आजकाल लोकांचे कळत नाही, काय गातात. आता मी कोणाला शिकवायला जात नाही, पण मलाच बोलतो, अरे नंदेश तुझे शब्द कळत नाहीत, जरा शब्द कळू दे. असं सगळं आहे. लोकसंगीत हे जास्त पुरुष प्रधान आहे का? म्हणजे यात स्त्रिया जास्त नाहीयेत असं काही आहे? नाही, अजिबात नाही, असं काही नाही. आता लावण्या, गवळणी, पूर्वी तशी स्थिती होती, कारण स्त्रियांना बाहेर निघणं नव्हतं, तेव्हा तमाशे जे होते सगळे पुरुष प्रधान असायचे. बरोबर. पण नंतर हळूहळू मग स्त्रिया पण त्याच्यात गवळणी गायला लागल्या, बैठकीच्या लावण्या गायला लागल्या, है ना. आमच्या शांताबाई असतील किंवा आमच्या पुणेकर बाई असतील किंवा यमुनाबाई असतील, अनेक यांनी, किंवा आपण रोशन सातारकर असतील, किंवा आमच्या काय म्हणूया कोण आपल्या ह्या काय विठाबाई असतील. मग यांनी काय केलं, यांनी किती म्हणजे ह्या सगळ्या फिमेल सगळ्या ओरिएंटेड, किंवा बहिणाबाई आमची, त्यांनी ओव्या लिहिल्या. त्या कोण होत्या? त्यांनी किती ओव्या लिहिल्या, जो पुरुष गातात, आज पुरुषही गातात. बघ त्यांनी लिहिलेल्या, जसं बाबाची मला एक ओव्या त्यांनी लिहिलेली उभी आठवते. माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागे भिडे, अन ता म्हणता म्हणता केवळ अंतर पडे. ता केवढं माय असं म्हटलं तर ही बहिणाबाईंची आहे. तर बाबा पण आमच्या सुरुवातीला, बाबा बहिणाबाईंची कार्यक्रमाच्या सुरुवातीला गातो. मी अमेरिकेत, लंडनमध्ये, ऑस्ट्रेलियात हीच या ओवीनेच सुरुवात केली. काय वातावरण भारून जातं, म्हणजे त्यांना गरजच लागत नाही. इतक्या स्त्रियांनी, खूप स्त्रियांनी आपण आता गोंधळ जो आहे हा प्रकार, तो खऱ्या अर्थानं पण वाघ्या मुरळीमध्ये मुरळी जी असते ती स्त्री असते, आणि ती पारंपरिक ती आली ना स्त्री परत, ती पण गाते, ती पण वाजवते, ती पण घाटी पकडून ती पण नाचत असते देवाच्या समोर. तर तो एक प्रकार आहेच की. नंतरच्या पुढच्या काळात म्हणजे बापूसाहेब विभूते जे आहेत, शाहीर सम्राट, त्यांना शाहीर पांडित्य त्यांना संपादन झालं होतं. त्यांची बहीण अंबुताई विभूते, ती जुन्या आहेत, त्या आता नाही राहिल्या, पण त्या पहिल्या शाहीर
शाहिरा नाही म्हणणार मी, शाहिरा म्हणजे एक वेगळा आजकाल ते शाहिरा का म्हणतात मला माहीत नाही, त्या पण शाहीरच आहेत. तर तो मग शाहिराने गायलेलं तर शाहिरा असं ते म्हणत असतील कोणी, ते चुकीचं आहे, मला तर पटत नाही. मी स्त्री असेल किंवा पुरुष असेल मी शाहीरच म्हणणार त्याला, आणि तो शाहीरच असतो. शाहिरा वगैरे काय असं नाही. तर त्या होत्या, त्यांनी पण किती बापरे त्यांचे पोवाडे, आणि त्याला आत्ता मला वाटतं त्यांना पण जाऊन झाले असतील 95-100 वर्ष. म्हणजे त्या असत्या तर आता 100च्या असत्या, 100-105च्या असत्या. तर असं काही नाही, स्त्रियांनी पण, स्त्रियांचंही खूप ह्याच्यामध्ये लोककलेमध्ये लोकसंगीतामध्ये खूप वाटा आहे. लावण्या दिल्यात, असंख्य ओव्या दिलेल्या आहेत. काय म्हणूया आपण आता सरोजिनीबाईंचं कितीतरी आपण काय म्हणतो, खूप म्हणजे मंगळागौर जर आपण म्हणालो तर पूर्वीपासून त्या मंगळागौर आपल्या स्त्रियाच करतायत, त्या पण त्याच्यामध्ये सक्रिय आहेत. तर तसं आहे, खूप आहे. स्त्रियांचा एक खूप मोठा सहभाग आहे, आणि त्यांनी खूप याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे लोककलेमध्ये त्यांचा. बरोबर. आता शेवटचा प्रश्न येते. मला तुमच्या आयुष्यातल्या 2 आदर्श स्त्रिया आणि 2 आदर्श पुरुष ऐकायचे. तसे खूप आहे, म्हणजे खूप नावं खूप आहेत, पण त्यातली प्रामुख्याने नावं खूप आहेत, पण प्रामुख्याने आपल्या जिजाऊ माँसाहेब, आणि मला सावित्रीबाई पण आहेत आणि रमाई पण आहेत. कारण रमाबाई ज्या डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या पत्नी होत्या, म्हणजे त्यांची मुलं इथे जात आहेत आणि ते तिथे बाबांना कळवत नाही आहेत, बाबासाहेबांच्या अभ्यासात व्यत्यय येईल. म्हणजे एक अडाणी स्त्रीने किती जपलं बाबासाहेबांना, कारण बाबासाहेबांना शिकून मोठं व्हायचं होतं. तर त्यांचा त्याग, बलिदान जे सावित्रीबाईचंही आहे, सगळ्यांचं आहे. पण मी 2 तू म्हणालेस म्हणून मी 2 नावं, नाही तर नावं खूप आहेत. आनंदीबाई आहेत, खूप आहेत, म्हणजे नावं खूप आहेत. पण ह्या 2 स्त्रिया, रमाबाईचं खूप योगदान या बाबासाहेबांच्या प्रती आहे. कारण बाबासाहेब आज भारताचा संविधान लिहिणारा, भारतासाठी, आणि ते जगाने मान्य करणार, जगातले लोक आपला संविधानातला आपला क्लॉज घेऊन हे करतायत. तर जगमान्यता प्राप्त एक आभाळा एवढ्या माणसासाठी ज्या स्त्रीने फाटक्या साडीमध्ये राहिली, गौऱ्या शेणात थापायची, कोणाला माहीत नाही, परळला राहायचं तिथे बिडी, त्यात गौऱ्या शेणात थापायची आणि त्यातनं ते पैसे आलेले, आणि एक चतकोर भाकरी, अर्धी भाकरी खाऊन जगणारी माणसं, अर्धी भाकरी. रमाबाई आंबेडकर, त्यांचा इतिहास माहीत नाही कोणाला. खूप 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 हलाखीच्या अवस्थेत त्या बाईने दिवस काढले, आणि तसं पण बाबासाहेबांना कधी भणक लागू दिली नाही. तर त्या बाईचं मला एक समर्पण, आणि ते खूप आवडतं. तर माता जिजाऊ माँसाहेब आणि माता रमाई. आणि पुरुष, 2 आदर्श पुरुष म्हणजे खरं म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर मला माहितीच आहे, पण बिलकुल छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर. म्हणजे जे महाराजांनी जी नीती अवलंबली, आणि त्यांच्यामध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदार कसे वावरत होते, कसे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन मोढ बांधून स्वराज्यासाठी लढायला शिकवलं. तसंच बाबांनी पण हा संविधान जेव्हा लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यापुढे ठेवलं. बघतो, ज्योतिबांना डोळ्यापुढे ठेवलं, कबीराला डोळ्यापुढे ठेवलं, संत महंतांना डोळ्यापुढे ठेवलं, है ना. कितीतरी समाज व्यवस्था जपणाऱ्या मंडळींना डोळ्यापुढे ठेवलं. या सगळ्यांना डोळ्यापुढे ठेवून बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, सगळ्यांसाठी लिहिलं. बाबांना वाटलं असतं तर बाबांनी एकासाठीच केलं असतं ना, एका समाजासाठी. पण प्रत्येकाला हा बिछडा समाज, याला थोडं एखादं म्हणतो ना, गरीब पोरगं आहे, एखादं घरातलं बाबा त्याला लागलेलं आहे पोरं, त्याच्याकडे आईबापाचं जरा थोडं जास्त लक्ष असतं. म्हणजे त्यांचं चांगल्या मुलाकडे दुर्लक्ष असतं असं नाही. असतं का? नाही. ह्याला आता माझा पायाचं ऑपरेशन, मी लहान सगळ्यात घरचा, माझ्या आईकडे आई बाबाचं जरा जास्त लक्ष होतं. पण माझ्या दुसऱ्या भावांकडे लक्ष नव्हतं का, अरे तू जेवलास ना, हां तू जेव, पण नंदूकडे जरा लक्ष जास्त दे. बघ मला सांगायचं काय तात्पर्य. तर हे बाबांनी आपल्या याच्यात संविधानात
म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. आणि मी तुला एक सांगतो की जेव्हा महाड चौदार तळ्याचा जेव्हा तो सत्याग्रह झाला तेव्हा माझ्या एक ओळखीचे आहेत, तर मी माझ्या त्या पोवाड्यामध्ये पण लिहिलं आहे. तर मी जरा रिसर्च केला तर तेव्हा ते म्हणाले, अरे नंदेश, तुम्हाला माहीत नसेल तर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या स्थानावर जाऊन आशीर्वाद घेऊन बाबासाहेब खाली येऊन तिथे चौदार तळ्यावर शपथ घेतलेली आणि ते पाणी प्राशन. तेव्हा त्या सगळ्या 18 पगड जाती, सगळे ब्राह्मण वर्ग, सगळं बाबांबरोबर पण होता तेव्हा पाण्याच्या सत्याग्रहाला. सहस्त्रबुद्धे होते, चित्र होते, सगळे होते. पण बाबासाहेबांनी छत्रपती महाराजांचं दर्शन रायगडाला घेतलं आणि तिथून खाली आले. म्हणजे बघ काय कनेक्शन आहे. म्हणजे 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. असं कोणीतरी इतकं छान लिहिलंय. तर हे 2 राजे, एक शिवराज आणि एक भीमराज, वा. असं एक. तसे ज्योतिबा सगळेच म्हणजे खूप काळजाच्या जवळ आहेत आणि त्यांनी जे करून ठेवलंय ते कोणी पुसणार नाही. म्हणजे सोड सोड माझी वाट, सोड माझी वाट रे कान्हा, कान्हा रे कान्हा, 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 कान्हा. सोड माझी वाट, सोड माझी वाट रे कान्हा, जाऊ दे मुकाट रे कान्हा, जाऊ दे मुकाट रे कान्हा, जाऊ दे मुकाट. बाजाराला उशीर झाला, बाजाराला मला उशीर झाला, नंदलाला सोड हाताला, नंदलाला सोड हाताला. डोईवर हिंदळे माठ माझ्या, डोईवर हिंदळे माठ रे कान्हा, जाऊ दे मुकाट कान्हा, जाऊ दे मुकाट रे कान्हा, जाऊ दे मुकाट. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मी खूप जास्त, मी म्हटलं तसं मगाशीच की मी खूप स्वतःला नशीबवान समजते की आज मला तुमच्या समोर इथे बसता आलं, तुमच्याशी अशा गप्पा मारता आल्या. मी सुरुवात खरं तर अरे तुरेने करायचा प्रयत्न केला होता दादा म्हणून, पण तरी सुद्धा ते शक्य नाहीये कारण तुमचं काम खूप मोठं आहे सर. आणि खूप मज्जा आली आहे मला हे सगळं आत्मसात करताना, अनुभवताना, ऐकताना. त्यामुळे थँक्यू सो मच. नाही थँक्यू मी म्हणायला पाहिजे, कारण तुम्ही आम्हाला बोलतं केलं आणि जे अनफोल्ड गोष्टी आहेत त्या इथे उलगडल्या गेल्या आणि खूप छान. मलाही खूप मजा आला हा पॉडकास्ट करायला. आणि ताई इतकी सुंदर आहे, इतकी छान बोलते तिची स्माईल इतकी गोड आहे की ती म्हणजे तिला आता ताईला माझ्या नुसतं तू नुसते हसत राहील, इतकं छान वाटते मला, बरं वाटतं. इतकी गोड मुलगी आणि इतक्या गोड मुलीने इतका छान पॉडकास्ट करावा. आणि तुम्ही सगळे हा पॉडकास्ट प्लीज बघत राहा. हा खूप सुंदर पॉडकास्ट आहे आणि आम्हा सगळ्यांना तुम्ही प्रेम देताय, भरभरून आशीर्वाद देत राहा, एवढंच मी म्हणेन. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ, जय भीम. धन्यवाद. जय भारत. खूप खूप धन्यवाद.